आपण हे 3 दिवस कर्मविपाक किंवा पुनर्जन्माचा सिद्धांत असा विषय बघत आहोत. परवाच्या दिवशी आपण कर्माचा सिद्धांत बघितला आणि काल पुनर्जन्म सिद्धी करता ज्या ज्या गोष्टी पुरावा म्हणून उभ्या करता येतात. कारण काय आहे, पुनर्जन्माची सिद्धता करण्याकरता 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एक तर जीव पुन्हा जन्माला येतो, त्याचा पूर्वजन्म असू शकतो आणि त्याचा पुन्हा जन्म होतो, हे एक सिद्ध करावं लागतं. आणि जो कोणी पुन्हा जन्माला येतो तो आधीचा कोणता तरी जीव असतो, तोच पुन्हा जन्माला येतो हे सिद्ध झालं तर पुनर्जन्म. नाही तर आपले जीव जन्माला येत आहेत आणि मरत आहेत असं झालं तर पुनर्जन्माच्या सिद्धीकरता त्याचा उपयोग होत नाही. आणि दुसरं, आपल्याला जे आपण पहिल्या दिवशीपासूनचं सूत्र घेतलंय किंवा आजच्या सगळ्या ह्या भागांचं, 3ही भागांचं जे सूत्र आहे ते सूत्र असं आहे की कर्माचा सिद्धांत सांगतानाच आपण असं म्हणतो की जे जे कर्म केलं आहे त्या त्या कर्माचं फळ भोगणं अपरिहार्यच आहे, ते भोगलंच पाहिजे आणि ते भोगावंच लागतं. आणि हे केवळ आम्हाला नैतिकता किंवा अन्य काही सामाजिक गोष्टी करता स्वीकारलं पाहिजे असं नाही, तर सर्व शास्त्रांचा जो एक मूलभूत सिद्धांत आहे की कार्यकारण भावाने प्रत्येक गोष्ट सिद्ध होते. आणि त्यामुळे आपण आत्तापर्यंत ईश्वर हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे, त्यामुळे तो जीव जन्माला घालतो आणि मग जीव जन्माला येतात आणि मरतात, तर त्याची इच्छा आहे. आणि कर्मफलाचा दाता ईश्वर आहे असं आपण 2 दिवसात बोललो की कर्मफलाचा दाता ईश्वर आहे, कर्माचं फळ देणारा तो आहे, हे 100% मान्य आहे. पण कर्मफळाचं दाता तो आहे असं म्हणताना ईश्वर त्याला वाटतं तेव्हा याला जन्माला घातलं, त्याला वाटतं तेव्हा त्याला जन्माला घातलं, असं ईश्वर करतो का? तर असं ईश्वर करत नाही. त्याचं कारण असं आहे की ईश्वराच्या मनास आलं म्हणून कुणाला तरी जन्माला घातलं आणि ईश्वराच्या मनास आलं म्हणून कुणाला जन्माला घातलं नाही. त्याच्या मनास आलं म्हणून कुणाला शिक्षा केली नाही आणि त्याच्या मनास आलं म्हणून एखाद्याला शिक्षा केली, असं जर ईश्वर करायला लागला तर ह्या सृष्टीमध्ये कोणती शिस्त राहणार नाही. किंबहुना या जगामध्ये जे काही आपल्याला एका सिद्धांतावरती अनेक शास्त्र सोडवता येतात किंवा समजून घेता येतात किंवा प्रस्थापित करता येतात, ते म्हणजे कार्यकारण भाव. ईश्वर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे, हे केव्हा आहे? जेव्हा ह्या कार्यकारण भावावरती ती गोष्ट त्या कसोटीला उतरली आहे तेव्हा. त्यानंतर त्याला काय कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम करायचंय ते तो बघून घेईल. आणि त्यामुळे ईश्वरांनी सगळ्यांना काय दिलं आहे ते देताना तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे. आणि त्याच्याकरता बाकीच्या खूप काही उदाहरणांनी आपल्यापुढे मांडावं असं नाही, परंतु साधी ही डिस्कव्हरी चॅनेल्स जरी आपण बघितली तरी त्यातल्या प्रत्येक जीवाला लाभलेलं जे सामर्थ्य आहे की एक फुलपाखरू आहे की जे 1,500 किलोमीटरचा प्रवास या खंडातून त्या खंडात जातं, ह्याला दिशा कोण सांगतो, ह्याला काळ कोण सांगतो, ह्याला एवढं सामर्थ्य कोण देतो? ह्या अशा प्रत्येक जीवाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ह्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आश्चर्य वाटावं असं सामर्थ्य ईश्वरांनी दिलेलं आहे. आणि ईश्वराचं ते कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य जे आहे ते आपल्या प्रत्ययाला आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या सृष्टीचा कर्ता, भर्ता आणि संहारक असा परमात्माच आहे, याबद्दल अंतःकरणात कुठेही संदेह नसला तरी सुद्धा या सृष्टीचं चक्र एकदा त्यांनी सुरू करून दिल्यानंतर त्याच्यामध्ये तो कधीही ढवळाढवळ करत नाही, तो त्याच्यामध्ये पडत नाही. या सृष्टीचं चक्र एका नियमामध्ये त्यांनी बसवून ठेवून दिलेलं आहे आणि त्या नियमामध्ये ते चक्र चालू राहतं. असं हेच एक ब्रह्मांड आहे असं नाही, अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचा तो नायक आहे. आणि या अनंत कोटी ब्रह्मांडाची शिस्त त्यांनी चालवलेली आहे. किंबहुना हे जे आमचं ब्रह्मांड आहे
हे ब्रह्मांड ज्या क्षणी जन्माला आलं त्याच्याविषयी शास्त्रज्ञांनी जी काही टीका टिप्पणी केली आहे त्यात त्यांचं पहिलं वाक्य असं आहे की हा जो फर्स्ट बिग बँग आहे, ही जी बिग बँग थिअरी सांगितली जाते त्या फर्स्ट बिग बँग मध्ये म्हणजे आम्ही आता मागून त्याचं गणित सोडवायला बसलोय ना, तर आता उलट्या बाजूनी गणित सोडवतोय तेव्हा शास्त्रज्ञ असं म्हणतात की हा बिग बँग होण्याचा जो काळ आहे तो काळ जर फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद, सेकंदाचा कितीतरी लहानसा भाग 50वा 100वा वगैरे भागानी जरी तो काळ चुकला असता तरी सुद्धा त्या बिग बँग मधून जो हायड्रोजन निर्माण झाला तो झाला नसता, आणि तो जर निर्माण झाला नसता तर ही सृष्टी निर्माण झाली नसती. म्हणजे ह्या सृष्टीच्या निर्मितीमध्ये ईश्वराची जी कारागिरी आहे ती हायएस्ट प्रिसिजननी आहे. त्याच्यामध्ये त्याचं जे कौशल्य आहे ते विलक्षण आहे आणि ते अत्यंत बारकाव्यानी आहे, ते अत्यंत काटेकोरपणाने आहे, ते अत्यंत गणितानी सुद्धा जिथे चकित व्हावं असं आहे. कारण काय आहे मला सांगा की काळ काढला आणि काळ काढल्यानंतर किती म्हणजे अंकापर्यंत काढला, पूर्णांक झाला, अपूर्णांकात आला, अपूर्णांकात किती आकड्यांपर्यंत 1 2 3 कितीतरी, कारण ज्याच्यामध्ये हजारोच्या पातळीवरती म्हणजे सेकंदाचा 100वा 1000वा भाग सुद्धा चुकला तर ही सृष्टी निर्माण होणार नाही, इतका जर त्याचा बारकावा आहे तर हे कोण निर्माण करतो. आणि त्यामुळे ईश्वर हे जे निर्माण करतो, सगळे शास्त्रज्ञांना हे जग निर्माण होण्याचं कोडच आहे. म्हणून मी आपल्याला म्हटलं आपल्यासमोर जसं डिस्कव्हरी चॅनल आहे तसं आपल्यासमोर अनेक ठिकाणी आपण जर बघत गेलो तर ही जी गुरुत्वाकर्षण कक्षा आहे ती गुरुत्वाकर्षण कक्षा सुद्धा आपल्याला चक्रावून टाकणारी गोष्ट आहे. एवढंच कशाला, ह्या सर्व शास्त्रज्ञांना जे शोध लागले आहेत त्या सगळ्या शास्त्रज्ञांनी प्रामाणिकपणाने कबूल केलेलं आहे की कोणताही शोध कुणालाही प्रयोगशाळेत लागला नाही किंवा हातात पेन पेन्सिल लिखाण करून कुठल्याही प्रकारे संशोधनाकरता काही लिखाण करून पेपर लिहून काही संशोधन मांडून काही गणित काही गृहीतकृत्य घेऊन शोध लागला नाही. जो शोध लागलेला आहे तो प्रत्येकाला अंतःस्फुरणाने लागलेला आहे. इंट्युइटिव्ह फॅकल्टी ऑफ नॉलेज जे अंतःस्फुरणाने आलं की हे असं वाटलं. आपल्याला एक उदाहरण घ्यायचं तर कोक्युलचं घेऊ आपण, की जी ऑर्गॅनिक केमिस्ट्री पुढे उभी राहिली त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जेव्हा ती बेन्झिन रिंग शोधली गेली, बेन्झिन रिंगचा शोध लागला, त्यावेळी आता हे बेन्झिन रिंग जी आहे की आता पुढे आपण रिंग म्हणायला लागलो, पण त्याच्या आधी त्याला काय म्हणावं, ह्या ऑर्गॅनिक निर्माण झालेल्या या पदार्थाला या वस्तूला काय म्हणायचं, तर त्याला काय म्हणायचं कळेना. तो अखंड त्याच्या चिंतनामध्ये आहे आणि त्या चिंतनामध्ये त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या डोळ्यापुढे बाहुल्या फेर धरून नाचतात. तर ह्या बाहुल्या फेर धरून का नाचतात, प्रत्येक स्वप्न आपल्याला असं का पडतं, डोळे मिटले की ह्या नाचणाऱ्या बाहुल्या का दिसतात. त्यांनी त्या सगळ्या बाहुल्यांना एके दिवशी कागदावर काढलं आणि त्या बाहुल्यांमधलं अंतर जोडलं आणि जोडल्यानंतर जो आकार तयार झाला ती बेन्झिन रिंग तयार झाली. तो म्हणतो हिचा शोध मी नाही लावला. आपण सगळ्या शास्त्रज्ञांनी लावलेले जर शोध बघितले तर अगदी एडिसन असो, न्यूटन असो, कोणी असो, या प्रत्येकाचा जो शोध आहे तो शोध त्याच्या बुद्धीला तो शोध लागला आणि म्हणून त्यांनी तो मांडला असा कोणताही शास्त्रज्ञ म्हणत नाही. प्रत्येक शास्त्रज्ञ असं म्हणतो की मला एकदम वीज चमकून जावी तसं झालं आणि विचार मला स्फुरला आणि त्या विचारातून मी तो शोध मांडला. हा विषय आपण आता कशा करता मांडला, हा विषय एवढ्याच करता मांडला की जगामध्ये मानवाच्या ठिकाणी प्रत्येक पेशीमध्ये जो डीएनए जाऊन बसलेला आहे त्या डीएनएच्या ठिकाणी जो आमचा पूर्वसंस्कार आहे, काल बोलल्याप्रमाणे जाती आयु भोगा, सगळं काही ज्याच्यामुळे ठरणार आहे ते सगळं त्याच्यामध्ये ठेवूनच, त्याच्यामध्ये मांडूनच, नोंदवूनच त्या जीवाबरोबर आलेलं आहे. हे जरी कितीही मान्य केलं तरी शास्त्रज्ञ म्हणतो की ते नोंदवलं कुणी आणि ते नोंदवलं कसं. कारण शास्त्रज्ञाला ते नोंदवलेलं दिसत नाहीच आहे. तो म्हणतो त्या डीएनए मध्ये ते इतक्या सूक्ष्म तऱ्हेने रेकॉर्ड केलेलं आहे, इतक्या सूक्ष्म तऱ्हेने नोंदवलेलं आहे की त्याचा आम्ही शोध लावू शकत नाही. पण डीएनए
त्याचा निर्णय घेते. डिसिजिव्ह पेशी कोणती आहे, निर्णायक पेशी कोणती आहे, डीएनएच आहे. परंतु ते का आणि कसं ते मात्र आम्हाला सांगता येत नाही. आणि म्हणून शास्त्र सुद्धा एका ठिकाणी येऊन थांबतं आणि ते म्हणतं की आम्हाला त्याचा कार्यकारण भाव स्पष्ट करताना आम्हाला 100% कार्यकारण भाव उलगडता येत नाही. आणि त्यामुळे आपण जे विषय आतापर्यंत मांडतो आहोत की हा कर्मविपाकाचा सिद्धांत जो आहे त्याच्यामध्ये ईश्वर किती ढवळाढवळ करतो, तो किती लक्ष घालतो. कार्यकारण भावाच्या पातळीवरती जर विचार आपण केला आणि कर्मवादाचा सिद्धांत जर बघितला तर सामान्य पद्धतीने ते जे प्रारब्ध आहे ते भोगून संपवावं लागतं. जे क्रियमाण आहे ते नवीन प्रारब्ध म्हणून तयार होतं. यामध्ये भोगणारा कोण आहे, कारण आता जे विषय आता आपण आता शेवटाला येणार प्रत्येक विषयाच्या, आता आपण निष्कर्षाप्रती येत चाललो. आता भोगणारा कोण आहे. आता आपण कालपासून म्हणतो की देह पडला, त्याच्यातून तो प्राणमय कोश निघाला, तो संस्कार नोंदवला गेला, कर्म उत्कटपणाने केलं. पण हे सगळं केलं करतो तो कोण आहे आणि हे कुणाला भोगावं लागतं. अगदी सोप्या शब्दात आणि अगदी व्यावहारिक पातळीवरती ते जर मांडायचं तर असं म्हणावं लागेल की दैव नावानी जे प्रारब्ध जाऊन बसलेलं आहे, जे क्रियमाण तिथे संचिताच्या रूपाने बसलेलं आहे ते मनानीच तयार केलेलं आहे. मन त्याला कारणीभूत आहे. मन म्हणजे चित्त. कालपासून ज्याचा आपण थोडा थोडा उल्लेख केला, आज आपण त्याचा अधिक स्पष्ट उल्लेख करू. काल आपण बोललो की सगळ्यांच्या ठिकाणी चैतन्य आहे, ते सगळं मूलभूत चैतन्य शुद्ध आहे. त्या परमात्म्याशिवाय आणखीन दुसरं, परमात्म्यानी स्वतःच्या ठिकाणी 24 कॅरेट सोनं ठेवलंय आणि आपल्या सगळ्यांना 22 कॅरेट सोनं दिलंय असं काही केलेलं नाहीये. सगळं 24 कॅरेट सोनंच आहे की जे सगळ्या ठिकाणी पसरलेलं आहे. पण त्याच्या बरोबर जे आमच्याकडे आलेलं आहे ते काय आहे, तर ते जे आहे तो आमचा, ज्याला आपण सारखे प्राणमय कोश म्हणतो आहोत किंवा ज्याला आपण लिंगदेह म्हणतो आहोत, तो त्या चैतन्याला गुंढाळून राहिलेला आहे. त्या चैतन्याला गुंढाळून राहिलेलं जे काही आहे आणि जे काही व्यवहार करत आहे ते कोण आहे, ते मन आहे. मन आहे तर ते चित्त आहे. ते चित्त रूपाने व्यवहार करणारं कोण आहे, तर तो जीव आहे. काय, जो शब्द आपल्याला आवडेल तो घ्या, परंतु तो शब्द असा आहे की ज्याच्या ठिकाणी देह कसा आहे, जड आहे. मन कसं आहे, जड आहे का, नाही म्हणाले. मन पूर्ण जड नाही. आणि मग ते चेतन आहे का, नाही. ते जर चेतन असतं तर उपनिषदांनी यचो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह असं म्हटलं नसतं. यतो वाचो निवर्तन्ते, जिथे वाणी मनासहित परत येते. मन चेतन असतं तर मन थेट परमात्म्यापर्यंत पोचलं असतं. मग ते कसं आहे, ते जड पण आहे आणि ते चेतन पण आहे. ते उभयात्मक आहे. मन उभयात्मक असल्यामुळे या जन्मामध्ये सुद्धा भोगणारं कोण आहे, मनच भोगतंय. कुणाला कळतं आहे यातलं. मन म्हणजे चित्त म्हणा, मन म्हणजे मनबुद्धी म्हणा, मन म्हणजे मनबुद्धी अहंकार म्हणा. कारण हे जे अंतःकरण आहे त्याला भोगावं लागतं. हे जे अंतःकरण आहे ते कार्यकारी आहे. हाताला काम कर कोण सांगतं, आपलं अंतःकरण सांगतं. मला दुःख झालं असं कोण म्हणतं, आपलं अंतःकरण म्हणतं. हे करू नको हे बुद्धीबरोबरच्या स्मरणाने निर्णय कोण देतं, आपलं मन देतं. मन म्हणजे त्याला तुम्ही अंतःकरण चतुष्टय म्हणा, त्याला तुम्ही चित्त म्हणा, त्याला तुम्ही काही म्हणा. ज्याच्यामध्ये मनाला फक्त जडता असती तर मन हे करू शकलं असतं का. आपला हात स्वतंत्रपणे काही करू शकतो का. हाताला प्रेरणा दिल्याशिवाय हात काही करू शकत नाही. हाताला सांगावं लागतं मेंदूनी की आता इथून इथे हाला म्हणजे तो हात हलणार आहे, तोपर्यंत तो हलणार नाहीये. आणि म्हणून आपल्याकडे आम्हाला बंधनाला कारण कोण आहे, योग वासिष्ठामध्ये म्हटलंय मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष योहो, की बंधन आणि मोक्ष म्हणजे मुक्ती किंवा त्या बंधनातनं मोकळं होणं, या दोन्ही करता जर कार्यकारी कोणी असेल तर ते मनच आहे. म्हणजे आता थोडक्यात जर आपल्याला सगळा विषय पुढे न्यायचा तर हा विषय पुढे नेताना आपल्याला पहिल्यांदा असं म्हणावं लागेल की जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो असं आपण म्हणतो, तेव्हा मनुष्याचा मृत्यू होताना काय होतं,
कारण काल एकाने प्रश्न विचारला, अगदी तुम्ही आम्हाला प्रिसाईज सांगा की मृत्यू म्हणजे काय होतो. तर म्हटलं जे उपनिषदांनी वर्णन केलंय तेवढं तुम्हाला सांगते, कारण त्याच्या पलीकडे काही मला त्याच्यातलं फार माहिती आहे असं नाहीये. आणि त्यामुळे उपनिषद असं म्हणतात की मरण काळ आल्यानंतर प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी असणारी जी स्वतंत्र कार्य करण्याची शक्ती आहे ती हळूहळू हळूहळू कमी होत जाते आणि इंद्रियांच्या टोकांच्या पासून ती सगळी हृदयापर्यंत यायला लागते आणि ती सगळी शक्ती हृदयाच्या ठिकाणी एकाग्र होते. ती त्या ठिकाणी एकाग्र झाल्यानंतर त्या स्वतंत्र इंद्रियांच्या ठिकाणचं जे काही चलनवलनाचं सामर्थ्य आहे ते हळूहळू कमी होत जातं. ते कमी झाल्यानंतर देहाच्या पातळीवरती तो जो जडदेह आहे तो अधिकाधिक निष्क्रिय होत जातो आणि त्याची निष्क्रियता आणि देहाच्या मध्ये असणारे जे पंचप्राण आहेत, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, याच्यामध्ये जो योगी आहे त्या योग्याला देहातून चैतन्य बाहेर काढण्याकरता प्राणापानाचा उपयोग होतो. कारण तो प्राणायामाच्या साह्याने आपल्या प्राणांना मस्तकापर्यंत नेऊन ठेवणं किंवा तो ज्या पद्धतीने देहातून म्हणजे जडापासून चैतन्याला वेगळं व्हायचं आहे हा त्याचा जो अभ्यास असेल त्या अभ्यासाने तो त्या देहातून बाहेर पडतो. भक्त असेल तर भक्त योग्यासारखा प्राण आणि अपानाच्या माध्यमातून बाहेर पडत नाही. भक्ताला उदान वायूच उपयोगाला येतो, ज्याचं वर्णन प्रश्नोपनिषदामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलंय की मनुष्याच्या मृत्यूच्या वेळी कार्यकारी असणारं वायूचं कोणतं स्वरूप आहे, त्यामध्ये उदान वायू आहे. उदान वायू ह्या सगळ्याचं वहन करतो. तोच उदान वायू भक्ताला उपयोगी ठरतो आणि तो उदान वायू भक्ताच्या ठिकाणी काय करतो तर तो उदान वायू हृदयस्थ परमात्मा म्हणजे हृदयात जे चैतन्य आहे ते जे चैतन्य आहे त्या चैतन्याच्या ठिकाणी हे जे कार्यकारी चैतन्य आहे ते एकरूप करून टाकतो. आणि भक्ताला देहाच्या बाहेर जावंच लागत नाही, तो देहाच्या ठिकाणी चैतन्याशी एकरूप होतो आणि त्याचा देह पडायचा आहे तेव्हा यथावकाश पडतो. त्याला देहाचं महत्व नाहीये, तो देहाच्या माध्यमातून चैतन्य बाहेर नेत नाही. ज्ञानी आहे तो ज्या मार्गाचा अवलंब करील, तो ज्ञान्यांनी योग्याचा मार्ग अवलंब केला तर तो प्राणापानाने जाईल, ज्ञान्यांनी भक्ती मार्गाचा अवलंब केला तर तो त्या मार्गाने जाईल. आणि कर्मनिष्ठ मनुष्य आहे तो हृदयस्थ परमात्म्याच्या ठिकाणीच आपलं चैतन्य विसर्जित करील, कारण त्याचं प्रत्येक कर्म हे हृदयस्थ परमात्म्याच्या अधिष्ठानानेच होतं. त्यालाही बाहेर परमात्म्याला शोधायला जाण्याची गरज नाहीये. आणि त्यामुळे देहामधून सामान्य मनुष्याच्या ठिकाणी जेव्हा प्राण बाहेर पडतो असं म्हणतो किंवा जेव्हा चैतन्य बाहेर पडतो असं आपण म्हणतो तेव्हा हृदयामध्ये परमात्मा, आता उपनिषदांनी ज्याचं वर्णन केलंय द्वासुपर्णा सयुजा सखाया, की अंतःकरणामध्ये परमात्मा निवास करून आहे. मग मनुष्याच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते की हृदयामध्ये एक चैतन्य काम करतं का दोन चैतन्य काम करतात, जे हृदयात दोघे राहतात का एक राहतात. हृदयात दोघे राहतात म्हटलं तरी चूक नाही आणि शरीर चालवणारं एक चैतन्य आहे असं म्हटलं तरी चूक नाही. कसं चूक नाही, त्याचं कारण असं की हे सबंध ब्रह्मांड ज्यांनी भरून राहिलेला आहे तो परमात्मा आहे, ज्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागलेला नाही. असा जो परमात्मा आहे तो सर्व दूर, कारण त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. त्याच्याशिवाय जर दुसरं काही भरून नाही तर आमच्यामध्ये सुद्धा त्याच्याशिवाय दुसरं काय असणार आहे. त्यामुळे तो आत भरून आहेच आहे. म्हणून तो हे शरीर चालवतो का मुळीच नाही, म्हणून तो हे जग चालवतो का मुळीच नाही. तो सर्व दूर भरून राहिलाय पण तो काही करत नाही, तो काही चालवत नाही. मग चालवतो कोण आमच्या देहाला, जे मगाचपासून आपण चित्त चित्त म्हणतोय ना, ते जे चैतन्य आहे, ज्या चैतन्याबरोबर आमचा कर्माशय आहे त्या कर्माशयामध्ये सगळं आलं. त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आली, 5 कर्मेंद्रिय आली, 5 प्राण आले, मन बुद्धी अहंकार चित्त आलं, अविद्या कर्म आणि ज्ञान आलं. हे सगळंच्या सगळं त्या आमच्या त्या जीवाच्या ठिकाणी तो जो प्राणमय कोश आहे किंवा त्या जीवाला किंवा त्या चैतन्याला जे वेढून आहे, असं जे लिंगदेहाचं स्वरूप आहे, त्याची उपाधी आहे, त्याचं प्रारब्ध आहे, तुम्ही त्याला कोणत्याही शब्दाने नाव द्या, पण ते त्याच्याशी जोडलेलं आहे. जे माझ्याशी जोडलंय ते आपल्याशी जोडलेलं नाही, जे त्यांच्याशी जोडलंय ते यांच्याशी जोडलं नाही, कारण प्रत्येकाचं वेगळं आहे. त्यामुळे मुळामध्ये आमच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे
ते शुद्धच आहे. त्या शुद्ध चैतन्याबरोबर आमच्या ठिकाणी आमचं चित्त जे हा देह चालवतं ते त्याच्याबरोबर राहत आहे. ते जे राहत आहे त्याच्याबरोबर त्याचं प्रारब्ध आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा देह सोडून जायचं आहे तेव्हा देह सोडून जाताना ह्या सगळ्या गोष्टी बरोबर बाहेर पडतात. आणि ह्या सगळ्या बाहेर पडताना चैतन्य असतं का? हो, असतंच. त्या चैतन्यालाच गुंडाळून हे सगळं बाहेर पडतं. हे बाहेर पडल्यावर काल बोललो त्याप्रमाणे फार आसक्त असेल घरातच बसून राहतो. अनेक घटना आहेत, सगळ्या घटना काही आपल्या पुढे सांगत नाही, परंतु थोडक्यात त्याचा उल्लेख करते की एका घरातली व्यक्ती आहे, ती त्या घरातनं तिचा मृत्यू झाला. त्या घरात घडणारी प्रत्येक घटना त्या व्यक्तीला कळते आहे. काय कारण आहे? म्हणाले मृत व्यक्तीला सुद्धा कळते आहे, ती त्याचे संकेत देते आहे. त्याचं कारण त्यांनी असं म्हटलंय की ती घटना जी नोंदवली आहे. आणि आपल्याला त्याच्या आधी एक गोष्ट सांगून ठेवते की परामानसशास्त्र किंवा ही जी पराविद्या यावरती काम करणारी जगामध्ये पुष्कळ चांगली खात्रीशीर माणसं आहेत. आणि त्यांची ऑब्झर्वेशन जी आहेत, त्यांची जी निरीक्षणं आहेत ती सगळी खात्रीपूर्वक आहेत, ऑथेंटिक आहेत. त्यातही पहिल्यांदा ज्यांनी ही सगळी निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती तो स्टीव्हन्सन नावाचा प्रोफेसर आहे आणि ज्याचे अनेक पेपर्स आतापर्यंत जगात पब्लिश झालेले आहेत. त्यांनी सबंध जगामध्ये फिरून सगळ्यात लहान मुलं, त्याच्या ऑब्झर्वेशनचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांनी 2 ते 4 वयोगटातली मुलं फक्त घेतली आहेत की ज्यांचं अंतःकरण निष्पाप आहे, ते कोणत्याही गोष्टीला आपला आयाम लावणार नाहीत असा विचार करून ज्याची ऑब्झर्वेशन्स त्यांनी घेतली ती लहान मुलं आहेत. आणि अशा 600 घटना त्याला जेव्हा 100% खात्री पटली तेव्हाच हा पुनर्जन्म आहे याची खात्री देऊन त्यांनी 600 घटना एकत्र केल्या जगभरातल्या आणि त्याचं पुस्तक काढलं. त्याचा एक पेपर आहे ज्या पेपरमध्ये त्यांनी 20 ते 25 घटना नोंदवल्या आहेत. त्याच्या 20 ते 25 घटनांचं मराठीमध्ये बाळ सामंतांनी पुनर्जन्मावरचं पुस्तक प्रसिद्ध केलंय. त्या स्टीव्हन्सनच्याच 20-22 कथा त्याच्यामध्ये घेतल्या आहेत, म्हणजे त्या घटना की ज्या त्यांनी त्यांच्या त्या पेपरमध्ये दिलेल्या आहेत. पण त्या स्टीव्हन्सनच्या अनेक घटना आहेत की ज्या अनेक प्रकारांनी नोंदवलेल्या आहेत. आपल्या पुढे मांडताना सुद्धा ज्या घटनांचा आधार मी घेतला आहे त्या ह्या सगळ्या मानसशास्त्र किंवा परामानसविद्या किंवा ही पारलौकिक विद्येवरती ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांच्याच घटना आपल्याला सांगते की एखादी व्यक्ती आहे, ती गेली आहे, ती त्या झाडावरती राहिलेली आहे आणि ह्या घरामध्ये जे काही घडतं आहे ते तिला कळतं आहे. किती काळपर्यंत राहिली आहे? त्यांनी सांगितलं 100 वर्ष राहिली आहे, 1000 वर्ष राहिली आहे. आम्ही हिंदू लोक पुनर्जन्माचा सिद्धांत मानतो. एका मुसलमानांनी सांगितलं की माझ्या मुलीला कुणी त्रास दिला, तिचा खून केला आणि त्यांनी तिचा खून केला हे मला कळल्यावर मी माझ्या आयुष्यात खून केला आणि मी खून केल्यानंतर आता मात्र मी ज्या स्थितीत आहे ती स्थिती म्हणजे मी पिशाच्च योनीमध्ये आहे आणि मी एका झाडावरती 1000 वर्ष राहिलेलो आहे. हा व्यवहारातला आपल्याला दिलेला दाखला झाला. म्हणजे देहापासून चैतन्य जेव्हा बाहेर पडलं तेव्हा चैतन्य जर आसक्त असेल तर ते घर सोडून बाहेर सुद्धा जात नाही, त्या घरामध्ये वावरत राहतं. आणि त्यामुळे भागवतामध्ये किंवा आमच्या इतर ग्रंथांमध्ये जसं म्हटलेलं आहे ना की आम्हाला ही दिसणारी जी डोळ्याला दिसणारी जी स्थूल सृष्टी आहे त्याच्यापेक्षा आमच्या डोळ्याला न दिसणारी सूक्ष्म सृष्टी आमच्या बरोबर अधिक व्यापार करते. आम्हाला माहिती नाही आम्ही इथे बसलेलो आहोत, या ठिकाणी कोण कोण वावरताय जे आम्हाला दिसत नाही. आम्हाला न दिसणाऱ्या अनेक गोष्टी आहेत ज्याचं म्हणजे ज्या देशामध्ये जन्म, पुनर्जन्म, मृत्यू, मृत्युत्तर जीवन याचा विचारही केला नाही त्या अमेरिकेचे प्रेसिडेंट अब्राहम लिंकन यांचं भूत, यांचं प्रेत किंवा हे पिशाच्च योनीतले अब्राहम लिंकन आजपर्यंतच्या अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांनी त्यांना पाहिलेलं आहे आणि त्यांनी नोंदवलेलं आहे. म्हणजे ज्यांचा भूत पिशाच्च योनीशी ज्यावेळी कधी विचारांनी दूरान्वयानी सुद्धा संबंध आला नाही त्यांनी सुद्धा ह्या घटना नोंदवलेल्या आहेत. तो जो मुसलमान मनुष्य आहे ज्याच्या धर्मामध्ये हे मान्य करत नाहीत त्यांनी सुद्धा नोंदवलेलं आहे. आणि आपल्याला सांगायचा हेतू एकच आहे की हे सगळं स्वीकारतच पुढे जावं लागेल. मनुष्याचं मरणोत्तर काय होतं, तो इथून वर जातो का? तो वर जाण्याकरता सगळा प्रयत्न आहे. परवापासून आपण जे बोलत आलो की त्या गोमयावरती असावं, त्याच्यावरती दर्भ टाकावा, त्याच्यावरती बसावं, या सगळ्या लौकिकापासून, आसक्तीपासून दूर व्हावं आणि मनुष्याने मृत्यू स्वीकारताना
आपल्या लौकिक जीवनापासून अधिकाधिक अलिप्त होण्याचा प्रयत्न करावा. त्याकरता भारतीयांनी वानप्रस्थाश्रम सांगितला, त्याकरता भारतीयांनी संन्यासाश्रम सांगितला की एक 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 बंध सुटत जावा आणि मनुष्याचं जीवन अधिकाधिक उन्नत होत जावं. पण असं होऊ शकतंच असं नाहीये. आणि त्याकरता ज्या अनेक घटना आपल्याला बघायला मिळतात की तो जो जीव आहे तो तिथेच आसपास भूलोकामध्ये निवास करून राहतो. आता मृत्यूनंतर काय होतं ह्याचं आणखीन काय उत्तर देणार सांगा. एक मिरजेच्या बाई आहेत, त्या बाईंनी डॉक्टर भोसले म्हणून आहे आणि त्यांनी 1997 साली आपला अनुभव नोंदवलाय आणि त्यांनी सांगितलं मी डॉक्टर झाले आणि माझी बहीण बाळंतीण झाली आणि बाळंतपणामुळे तिचा मृत्यू झाला. तिचं बालक लहान होतं. आता ते लहानसं मूल म्हणाले मी सांभाळत होते. माझं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर आता मी सासरी जाणार, तर जे मूल इतके दिवस सांभाळलं मी त्याचे फोटो माझ्याकडे पाहिजेत. म्हणून मी ते फोटो घेऊन माझ्या सासरी जेव्हा माझं सगळं सामान हलवलं त्याबरोबर मी ते फोटो घेऊन जेव्हा तिथून निघाले त्यानंतर म्हणाले माझ्या भावाला स्वप्न पडलं आणि भावाला सांगितलं की माझ्या बाळाचे जे फोटो आहेत ते ह्या इथे कपाटात दिसत नाहीयेत, ते फोटो कुठे ठेवलेत. तर तो उठला आणि त्यांनी पाहिलं तर तो म्हणाला आश्चर्य आहे, मला काही कळत नाहीये, कारण त्याला वाटलं हे स्वप्न आहे. तर त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्याच्या इथे त्याच्या टेबलवरती त्या बाळाचे सगळे फोटो असे तपासून विस्कळीत झालेले ठेवलेले होते. आणि मग त्यांनी बहिणीला विचारलं जी लग्न होऊन गेली आहे, तिला विचारलं की अगं असं असं ती माझ्या स्वप्नात आली आणि ते तिथे फोटो होते. तिने सांगितलं हो मी लग्न होऊन निघताना त्या बाळाचे फोटो घेऊन मी निघालेली आहे आणि त्यामुळे माझ्याकडे आहेत. ती स्त्री घरातच वावरते आहे. म्हणजे जीव घर सोडून सुद्धा बाहेर जातो की नाही जातो, त्याला गती मिळते की नाही मिळत, तो त्याच ठिकाणी राहतो आपल्याला माहित नाही. कोण कुठे कुठे निवास करून राहतो, त्या जीवाची गती काय, गती शास्त्रांनी सांगितली आहे. हे सगळं थिअरॉटिकल आहे की हे असं असं असतं, हे असतं म्हणजे असं होतच असं नाही. आणि म्हणून त्यांनी त्याही प्रसंगामध्ये पुष्कळ गोष्टी मांडल्या आहेत आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय की हे अशा प्रकारे ती राहिली. एवढंच नाही तर ती म्हणाली माझ्या स्वप्नात आली आणि तिने मला सांगितलं की तू माझ्या मुलाचे फोटो घेऊन गेलीस आणि मी इथे फोटो शोधत राहिले, तू इथे चिठ्ठी का नाही लिहून ठेवली मी फोटो घेऊन जातीये म्हणून. आता जी अस्तित्वात नाही तिच्याकरता चिठ्ठी लिहायचं हे हिच्या लक्षात पण आलं नाही. आणि तिने तिला सांगितलं की माझ्या बाळाचे सगळे कपडे मी इथे आवरून ठेवले आहेत, आई इथे घरात आहे, आता आईला सांभाळायला तू नाहीस, तर आईच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या कोणत्या आहेत ते लिहिलंस पण इमर्जन्सी औषधं कोणती द्यायची ते लिहून ठेवलेलं नाहीयेस, तर ते कळव कारण तू डॉक्टर आहेस. आणि ती म्हणाली आश्चर्य असं की हे मला सगळं स्वप्नात दिसल्याबरोबर मी आले घरी तर माझ्या आईचं म्हणजे खोली आणि जागा तर नाही पण सगळं घर तिने आवरून ठेवलेलं होतं आणि तिच्या मुलाचे कपडे घडी घालून माझ्याकरता तयार ठेवून दिलेले होते की हे तू बरोबर घेऊन जा. म्हणजे एक जीव त्या घरामध्ये काम करत राहतोय, त्या घरामध्ये वावरतोय, फक्त तो डोळ्याला दिसत नाहीये. याचा अर्थ एकच आहे की अन्नमय कोश सुटला आणि तो दृश्य राहिला नाही, याचा अर्थ गती प्राप्त होऊन तो जीव निघूनच गेला असं आपलं धर्मशास्त्र म्हणतं. इतकं ते सगळे हिशोब जे आहेत ते इतके साधे सोपे नाहीयेत. त्याच्यामधले जे हिशोब आहेत ते वेगळे वेगळे आहेत. आता आपल्याला जो विषय सांगते आहे की कारण त्यांनी थोडासा त्याच्याबद्दल अधिक खुलासा मागितला म्हणून सांगते की मृत्युत्तर जीवन नाही असं ज्या ख्रिश्चॅनिटीनी आणि मुस्लिम धर्मानी मानलेलं आहे, त्या मुसलमानांच्या मध्ये सुफी पंथातले आणि अतिशय अधिकारवाणीने लिखाण करणारे असे जे लोक आहेत त्यातला एक मुर्तजा हुसेन नावाचा 18व्या शतकामधला इतिहासकार आहे. त्यांनी त्याच्या हदिका अल अकेलिम नावाच्या ग्रंथामध्ये, ऐतिहासिक ग्रंथामध्ये त्यांनी अकबरा बादशहाचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी जे सांगितलं आहे त्याप्रमाणे की मृत्युत्तर जीवन प्रत्येकाला कसं मिळेल, कोणत्या स्वरूपात मिळेल, त्याचं काय त्याचे मार्गामधले अडथळे आहेत ते अधिक स्पष्ट होईल म्हणून आपल्याला सांगते. अकबराबद्दल सांगताना त्यांनी असं म्हटलंय की हा पूर्वजन्मीचा हिंदू संन्यासी होता, त्याचं नाव मुकुंद असं होतं, त्याचे 3 पट्ट शिष्य होते, एकाचं नाव बिरन होतं, एकाचं नाव माधव होतं आणि एकाचं नाव जगत होतं. असे 3 शिष्य होते. पण हा हिंदू साधू म्हणतो
त्यामुळे वैभवाचा उपभोग घेण्याकरता म्हणून जर इच्छा राहिली तर मला मोक्ष ह्या जन्मात मिळणार नाही. म्हणजे मी संन्यासी असून सुद्धा मला मोक्ष मिळणार नाही, त्याचा काय उपयोग. त्यांनी आपल्या शिष्यांना आपली व्यथा सांगितली, आपली कमतरता सांगितली आणि शिष्यांना सांगितलं की आता एक यज्ञ करतो मी आणि यज्ञामध्ये माझा देह अर्पण करायचा आहे, तो तुम्हाला करायचा आहे. तो तिघांनी मिळून यज्ञ करायचा, माझ्या देहाचे तुकडे करायचे आणि त्या यज्ञात अर्पण करायचे. अशा प्रकारे यज्ञात अर्पण जर देह केला तर पुढच्या जन्मामध्ये ज्या स्थानावरती यज्ञ होईल या स्थानाचा मी राजा किंवा अधिपती झालेलो असेल आणि त्यावेळी मग मला माझ्या मनात ज्या इच्छा आकांक्षा आहेत उपभोगाच्या त्या सगळ्या इच्छा आकांक्षा मी उपभोगून संपवेन आणि मग मला उत्तम गती प्राप्त होईल. त्याप्रमाणे त्याच्या ह्या 3 शिष्यांनी अशा प्रकारचं यज्ञ केला आणि त्याला आता त्या आहुती द्यायच्या आणि त्याच्या आधी त्यांनी सांगितलं की एका ताम्रपट्टीवर हे लिहून ठेव. हे आपण जी घटना घडवणार आहोत ही घटना ताम्रपट्टीवर नोंदवून ठेव. त्याप्रमाणे ते इसवी सन 1542 मध्ये त्या ताम्रपट्टीवर लिहिलेलं होतं आणि विक्रम संवत 1598 हे आम्ही हा असा यज्ञ केला आहे आणि त्या यज्ञामध्ये याच्या देहाचे तुकडे करून माघ द्वादशीला रात्रीच्या दिवशी अर्पण केलेले आहेत असं त्या ताम्रपट्टीवर लिहिलं. आता त्या 2 शिष्यांना आपल्या गुरूंचा वियोग काही सहन झाला नाही आणि ह्या 2 शिष्यांनी म्हणजे माधव आणि जगतनी त्या होमकुंडात उडी मारून आपला देह संपवला आणि तो जो बिरन आहे त्यांनी हठयोगाने आपले प्राण जे आहेत ते देहातून बाहेर काढले. आता हा जो मुकुंद आहे हा हुमायूनची पत्नी हमीरा बानू बेगम हिच्या पोटी जन्माला आला आणि त्या हमीरा बानू बेगमचा मुलगा अकबर म्हणजे हा पूर्वजन्मीचा हिंदू संन्यासी मुकुंद आहे. आणि त्यांनी सांगितलं हा जो बिरन आहे तो बिरबल झाला, हा जो जगत आहे तो तोडरमल झाला आणि हा माधव जो आहे तो तानसेन झाला. हे 4 जण 4 ठिकाणी जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर त्या 4घांनाही पूर्वजन्माचं स्मरण आहे आणि लिहिणारा लेखक मुसलमानेवर का कोणी प्रवचनकार नाहीये आणि त्यांनी याची नोंद केली आहे इतिहासामध्ये. त्यांनी सांगितलं हे 4 जण आपण कुठे कुठे जन्माला आलो पण आपण भेटायचंय कारण त्यांनी मृत्यूच्या पूर्वी सगळं ठरवलेलं होतं त्याप्रमाणे ते भेटले एकमेकांना आणि त्यांनी ह्या म्हणजे ज्याला ह्या त्यांचे जे गुरु आहेत त्या मुकुंदाला म्हणजे अकबराला आपल्या पूर्वजन्माचं पूर्ण स्मरण आहे. त्यांनी ते जे ताम्रपट्टीवरती जे पद्यामध्ये लिहिलेलं होतं त्यांनी त्याची एक ओळ म्हटली आणि त्यांनी सांगितलं चौपारा नावाचा ते खेळ खेळत असत असं त्यांनी वर्णन केलंय. त्या चौपार खेळामध्ये एक ओळ पहिल्यानी म्हटली की पुढची ओळ दुसऱ्यानी म्हटली, त्याच्या पुढची ओळ तिसऱ्यानी म्हटली आणि चौथी ओळ चौथ्यानी म्हटली आणि त्यांनी सांकेतिक भाषेमध्ये जाणून घेतलं की आपण जे 4 भेटले आहोत ते बरोबर आहोत. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जन्म घेऊन सुद्धा आपण जे एकत्र आलो आहोत ते आपण योग्य तऱ्हेने एकत्र आलो आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट बिरबलच्या संबंधीची हा ताम्रपट अराईल नावाच्या ठिकाणी तो ताम्रपट नष्ट होऊ शकला नाही. त्यावेळी अकबराने हा प्रसंग घडल्याबरोबर बिरबलाला सांगितलं की तू हा नष्ट करून टाक म्हणजे आपली कुठल्याही प्रकारची या ठिकाणी पुरावा शिल्लक न राहता आपली ओळख कोणाला पटता कामा नये आपण पूर्वजन्मीचे कोण आहोत. बिरबलाने तो प्रयत्न केला पण अराईल नावाच्या गावामध्ये ती ताम्रपट्टी नष्ट करता आली नाही आणि ती जेव्हा सापडली तो लेख इंडियन एक्सप्रेसमध्ये 9/9/1979 ला प्रसिद्ध झाला. त्या लेखामध्ये त्यांनी सांगितलं की ती ताम्रपट्टी काही नष्ट झालेली नव्हती आणि अकबरांनी सर्वदूर आपल्या स्वतःच्या व्यवहारामध्ये त्याचे जे जे त्याच्या चरित्राचे लेखक होते किंवा त्याच्याबद्दल ज्यांनी लिखाण केलं त्यातला एक अबुल फजल आहे, एक अल बदाउनी आहे आणि काही ख्रिश्चन मिशनरी आहेत. त्यांनी असं लिहिलं आहे की अकबर सगळ्यांना सांगत असे की माझा पुनर्जन्मावरती विश्वास आहे आणि पुनर्जन्माचे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत असं तो सगळ्यांना सांगत असे. आणि त्यांनी सांगितलं आहे की त्याला हिंदू धर्माचा विशेष अभिमान असल्यामुळे तो 2 गोष्टी करत असे म्हणाले उघडपणे. एक कपाळावरती टिळा लावत असे आणि दुसरं तो सूर्याची उपासना करत असे उघडपणे आणि गुप्तपणे त्याच्या घरामध्ये तो रोज होम करत असे असं वर्णन केलंय. आपल्याला हे सांगण्याचं कारण एकच आहे की अशा प्रकारे पुनर्जन्माचा सिद्धांत आपल्या पुढे मांडताना मनुष्याला मोक्ष मिळतो, मनुष्य पितृयाण मार्गाने वरती जातो,
मनुष्य स्वर्गाचे उपभोग घेतो, हे सगळं घेण्याकरता सुद्धा आपलं जीवन खूप चांगलं असावं लागतं. आपलं जीवन खूप उत्तम तऱ्हेने बेतलेलं असावं लागतं. आपल्या जीवनामध्ये आपल्या आत्ताच्या जीवनाबद्दलचा जो आसक्तीचा भाग आहे तो पुष्कळ कमी झालेला असावा लागतो. या एवढ्या मोठ्या संन्याशांना आणि एवढं मोठं साधन केलेल्या लोकांना सुद्धा जर आसक्ती सुटत नाही तर सामान्य मनुष्याची आसक्ती कशी सुटावी? आणि एवढ्याच करता आपल्याकडे हा जो तत्वज्ञानाचा विषय आहे की कुठलीही गोष्ट हा कर्मविपाक आहे तो खांद्यावर घ्यायची गरज नाही. आपण पहिल्या दिवशी म्हटलं तसं की कबीरा इश्क का मारा दुई को दूर कर दिल से, म्हणाले ही जे द्वैत आहे ह्या कबीरांनी दूर केलं आहे. त्याचं कारण आहे की आता जो चलना राह नाजुक है हमन सर बोझ भारी क्या, तो म्हणतो हे सगळं अवघड आहे, हे कर्मविपाक प्रकरण एवढं सोपं नाहीये. ही चालणारी वाट जी आहे ती अरुंद आहे. उपनिषदांनी म्हटलंय तसं क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया, की तलवारीच्या पात्यावरून चालण्यासारखं आहे. आणि तलवारीचं पातं सुद्धा दरीवर ठेवल्यासारखं आहे की तलवारीच्या पात्यावर चालताना तोल इकडे इकडे गेला तर दरीत पडण्याचं भय आहे आणि त्याच्यावर पाय ठेवायचा तर कापून घेण्याचं भय आहे. आणि त्यामुळे कर्ममार्ग इतका सोपा आहे असं नाही, कर्माचा सिद्धांत इतका सोपा आहे असं नाही, त्याच्यातून आम्ही फार पुण्य मिळवू अशी जी धारणा आहे ती करून स्वतंत्रपणाने मनुष्य त्याच्यामध्ये काही कर्तृत्व म्हणजे पुरुषार्थ, आपण पहिल्या दिवशी तो शब्द वापरला का काल वापरला की पुरुषार्थ हा कर्माच्या करता वापरलेला जो शब्द आहे तो पुरुषार्थ आम्ही करू शकू असं नाही. पण मग त्याकरता काय सोपं आहे? कबीर म्हणतो तसं जो चलणार राह नाजुक है हमन सर बोझ भारी क्या, हमन है इश्क मस्ताना हमन को होशियारी क्या. जो मनुष्य भगवंताची भक्ती करतो त्याच्या मागे त्या संचिताचं गाठोडं किती पडलं आहे याचा त्याला विचार करण्याची गरज नाही. या जगामध्ये भगवंतांनी एक गोष्ट सोपी केली आहे. त्यामुळे कर्माचा सिद्धांत समजून कशा करता घ्यायचा त्याचं कारण एकच आहे की आमच्या आयुष्यामध्ये आम्ही अधिकाधिक कर्म समजून उमजून डोळसपणाने करावं आणि पापकर्म जितकं टाळता येईल तितकं टाळावं, त्याचे लाभ मिळवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे कर्मवादाचा सिद्धांत आम्हाला कर्मामध्ये माहिर बनविल याकरता कर्मवादाचा सिद्धांत आम्ही आचरू शकत नाही. शेवटी ईश्वराच्या अनुग्रहाशिवाय काही घडू शकत नाही. त्याचाच अनुग्रह या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. आपल्या पुढे हे सगळे जे जटिल विषय आहेत म्हणजे यामध्ये आपण समजूच शकत नाही की हे असं कसं होतं, हे असं का होतं. ही मंडळी पुन्हा पुन्हा आता आपण पाहिलं तर काय तानसेन लहान आहे का तो तोडरमल राजा लहान आहे? कारण तिकडे तुलसीदासांचा जन्म झालेला आहे. तुलसीदासांचं रामायण रामचरित मानस लिहून झालेलं आहे आणि रामचरित मानस नष्ट करण्याकरता ज्यावेळी तिथे राजे लोक अगदी विडा उचलून आहेत त्यावेळी राजा तोडरमलाकडे त्यांनी रामचरित मानस दिलेलं आहे आणि त्या तोडरमलानी तुलसीदासांना सांगितलंय तू काळजी करू नकोस, हे जे तुझं रामचरित मानस आहे त्याच्या पुष्कळ आवृत्त्या म्हणा किंवा त्याच्या पुष्कळ प्रती निर्माण होतील आणि त्या घराघरात जातील. तुलसीदासांच्या समोर झोपडी झोपडीमध्ये त्यांचे दोहे म्हटले जात होते. एवढं मोठं काम त्या राजा तोडरमलांनी केले. तो काय सामान्य नव्हे. सम्राट तानसेन सामान्य नव्हे, बिरबल सामान्य नव्हे, यातला कुणीच सामान्य नव्हे. तरी सुद्धा या जन्मापर्यंत यावं लागतं. कर्मविपाक अशा प्रकाराने भोगावा लागतो. या होमकुंडामध्ये देह टाकून जीव द्यावा काय सोप्या गोष्टी नव्हेत. आणि त्यामुळे जे वैयक्तिक पातळीवर संपवण्यासारखं नाही ते ईश्वराधीन होऊनच संपवण्यासारखं आहे. आणि म्हणून ईश्वराच्या अनुग्रहाने त्याच्यावरती सर्व सोपवून आता त्याच्यावरती सर्व संपवून मनुष्याचं काय होतं. आपण जो विषय घेतला ना आता की मन उभयात्मक आहे. मनाला ह्याही जन्मामध्ये मनालाच भोगावं लागतं. मनच त्याच्या चांगल्या वाईट करणीतून क्रियमाण निर्माण करतं. कारण आम्ही चांगले वागतो कुणाच्या प्रेरणेने? मनाच्या प्रेरणेने. वाईट वागतो कुणाच्या प्रेरणेने? मनाच्या प्रेरणेने. आणि त्यामुळे क्रियमाण चांगलं होईल तर मनामुळे होईल, क्रियमाण वाईट होईल तर मनामुळे होईल. मन हे उभयात्मक आहे. मन हे जड पण आहे, मन हे चेतन पण आहे. म्हणजे मना इतका दुसरा आधार आमचं जीवन घडवण्याकरता दुसरा नाही. आणि त्यामुळे हा संबंध कर्मविपाकाचा सिद्धांत ज्याच्यावर उभा आहे योग वासिष्ठकार म्हणतात तो केवळ मनावरती उभा आहे. आता दुसरा जो विषय आपल्या पुढे मांडायचा आहे तो आता ह्या मनाने हे जे प्रारब्ध निर्माण केलेलं आहे ह्या प्रारब्धाचा जो भोग आहे
तो भोग भोगूनच संपवला पाहिजे का तो भोग आम्हाला पुढे ढकलता येतो? म्हणजे पोस्टपोनमेंट त्याची होते का होत नाही? त्याबद्दल आपल्याकडे असं म्हटलंय की जे क्रियमाण आहे, आत्ताचं जे कर्म आहे, ते कर्म करताना मन जर चांगल्याच कर्मामध्ये गुंतून राहील आणि मन जर कर्म चांगलंच करत राहील तर चांगलं कर्म केलं आणि प्रारब्ध कर्म जे फलोन्मुख झालेलं आहे की आता या 2 वर्षामध्ये अमुक एक घटना प्रामुख्याने घडणार आहे जी आम्हाला प्रतिकूल आहे, ती घटना घडू नये हे केव्हा होतं? जेव्हा ती 2ही वर्ष मनुष्याकडनं अतिशय चांगलं कर्म उत्कटतेने केलं जातं. त्यांनी सांगितलंय, आपण परवाई जसं पाहिलं तसं आणि कालही म्हटलं तसं, की जी उत्कट कर्म आहेत ती उत्कट कर्म ताबडतोब फलान्वित होतात आणि या मानवी जीवनाचा हेतू आणि कर्म विपाकाचा सिद्धांत या 2 गोष्टी एकच सांगतात की हे जे प्रारब्ध भोगायलाच तुम्ही जन्माला नाही आलात ते आपल्याला सांगतात की आम्ही जर या जन्मामध्ये योजून उत्तम कर्म करत राहिलो तर प्रारब्धाचे जे विपरीत भोग आहेत ते सगळे आम्हाला मागे सारता येतात आणि आम्हाला चांगल्याचं फल मिळवता येतं. जे मागे पडतं, हा जन्म संपला, पुढच्या जन्मामध्ये जर सातत्याने या जन्मात चांगलं कार्य करत राहिलो, अनुकूलता मिळाली, तर पुढचाही जन्म लाभान्वित झाला अशाच कार्याकरता तर आणखीन पोस्टपोनमेंट आहे. आणि शास्त्रांनी सांगितलंय, म्हणजे हा केवळ तर्कवाद नाहीये, शास्त्र सांगतं की ते मागे 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 ढकलत जातं आणि आपण काल त्याचे परिणाम, त्याच्या कशामुळे हे सगळं काल पाहिलंय आपण. तर अशा प्रकाराने जे चांगलं कर्म आहे तेच भोगण्याकरता समोर उभं राहिलं तर शेवटपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये एकेका जन्मामध्ये जर उन्नती होत गेली, प्रगती होत गेली, तर शेवटी त्याला ही अविद्या ज्यावेळी संपेल किंवा कर्माचा भोग भोगणं, जेव्हा हे सगळं संचिताचं प्रकरण जे आहे ते जेव्हा संपेल, आता ते संपेल कसं तेही आपण बोललो की कर्माच्या ठिकाणी जेव्हा मन गुंतलेलं नाही तेव्हा कर्म दोष देतं का सांगा? कर्म दोष देत नाही. दुसऱ्याला मारलं हे कर्मही दोष देत नाही आणि दुसऱ्याच्या पाठीवरून हात फिरवला प्रेमाने तेही कर्म आम्हाला पुण्य वाढवत नाही. कर्म त्याच्या ठिकाणी उदासीन आहे. फक्त कर्माच्या ठिकाणी मनाची भावना जी आहे, मन व्हेक्टर आहे, मनाचा व्हेक्टर कर्माला लागलेला आहे, त्याला नुसती त्याचं सामर्थ्य नाहीये, त्याला दिशा पण आहे आणि त्यामुळे मन ज्या दिशेने पुढे जातं, मन ज्या दिशेने कर्म करतं त्या दिशेने ते कर्म सदोष किंवा चांगलं ठरतं. म्हणजे प्रत्यक्ष कर्म वाईट किंवा चांगलं नाहीये, त्या कर्माच्या मागची भावना वाईट किंवा चांगली आहे आणि त्यामुळे कर्माची जर पोस्टपोनमेंट पाहिजे आहे तर ते सांगतात की कर्माची पोस्टपोनमेंट आम्हाला मिळते, ती आम्ही मिळवू शकतो. ती कशी मिळवू शकतो? तर चांगलंच कर्म करत गेलो तर आम्हाला ती मिळू शकते. आणि त्यामुळे तो एक मुद्दा आपल्या पुढे मांडला. त्याच्यानंतर कर्माच्या संदर्भामध्ये आपल्याला जे मांडायचं आहे तो आणखीन एक विषय असा आहे की मरणोत्तर गती या संदर्भामध्येच मांडायचं. तर त्याच्यामागे 3-4 गोष्टी आहेत. 3-4 गोष्टी कशा आहेत? तर त्या गोष्टींचं स्वरूप असं आहे की मरण स्वीकारताना आणि जीवन जगताना आमच्या धारणा काय आहेत? एखादा निरीश्वरवादी मनुष्य आहे आणि समाजाचं पुष्कळ भलं करत राहिलेलं आहे आणि त्यांनी आयुष्यामध्ये चांगली 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 कार्य केली, परंतु तो नास्तिक आहे, आस्तिकवादी नाही आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांनी ईश्वराची पूजा केली म्हणजे तो आस्तिक आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तो जोपर्यंत माझं कार्य करणारा मीच कुणीतरी आहे आणि मीच चांगल्या वाईटाला जबाबदार आहे ह्या भावनेने जोपर्यंत कार्य करतो तोपर्यंत ते कार्य अहंकाराशी जोडलेलं आहे. आणि तो आस्तिक केव्हा होतो? जेव्हा हे सगळं करणारा मी नाही, तो परमात्मा आहे किंवा माझ्यावर कोणती तरी शक्ती आहे जी मला या कार्याला प्रेरित करते आहे ह्या धारणेने कार्य करतो, तेव्हा त्याचा अहंकार कमी होण्याची शक्यता असते. आणि जो अहंकार कमी करायला तयारच नाही, जो फक्त मीच आहे, मीच बनवतो, माझ्यावर विश्वास आहे आणि मी माझ्यावर श्रद्धा ठेवून मला वाटतं ते मी करतो, या भावनेने तो काम करत असताना त्याचा अहंकार, कार्यावरची धारणा फार श्रेष्ठ असेल तर अहंकार गळून पडेल, तशी नसेल
आणि ती जर भावना गळून पडली नाही तर त्या अहंकारामुळे तो कितीही चांगलं कार्य करील तरी सुद्धा त्याला शेवटची गती कोणती असेल तर शेवटची गती म्हणजे तो अव्यक्तात जाऊन पडेल. त्याला अव्यक्ताच्या पलीकडे जाता येणार. हा मनुष्य अव्यक्तात म्हणजे कुठे जाऊन पडेल? त्याला पुन्हा जन्म येणार नाही कदाचित. कारण हे जे जन्म मरणाचं चक्र आहे त्याच्यामध्ये काय काय परी आहेत त्यातली ही एक परी आहे. हा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये त्याला दुसरी कोणतीच गती नाही आहे, पण त्याला गती कोणती आहे? तो अव्यक्तात जाऊन पडेल. तिथे काय होईल? ईशावास्य उपनिषदांनी म्हटलंय तसं की अविद्या काय होते? ती अंधतमिस्त्रामध्ये नेऊन टाकते. तो अंधकार आहे. अहंकाराचा अतिरेक त्याला अंधकारामध्ये ठेवील. कुठपर्यंत ठेवील? जेव्हा दुसऱ्या कल्पामध्ये हे सगळे जीव जेव्हा जन्माला घातले जातील त्यावेळी तो जन्माला येईल. म्हणजे दुसऱ्या बाजूनी आपल्याला सांगायचं तर मुसलमान किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये तो जीव त्या थडग्यामध्ये जो राहतो वाट बघत की आता माझ्या सगळ्या काही जो केलेल्या कर्माचा लेखाजोखा केव्हा होईल आणि मग मला ईश्वराच्या दारामध्ये स्वर्ग आहे का मला नरक आहे, शिक्षा आहे याचा एकदा निर्णय लागेल. तसा हा निर्णायक नाही, अनिर्णित असा त्या अंधकारामध्ये पडू नये. ह्याला कोणतीही गती नाही. म्हणजे जो मनुष्य अहंकाराला पुष्ट करणारा विचार स्वीकारतो त्याला अंधकारामध्ये राहावं लागतं आणि त्याला अंधकार हीच गती असते. त्याला अंधतमिस्त्र असं उपनिषदांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. ईशावास्यामध्ये त्याची अधिक चर्चा आहे. हा एक भाव झाला. दुसरा जो ईश्वरवादी आहे तो ईश्वरवादी काय करतो? तो फार श्रेष्ठ पुरुष आहे. त्याला फार चांगली गती मिळाली आहे. तो कुठे जातो? तो याच्यासारखा कारण देहामध्ये आणि अव्यक्तात पडून राहत नाही. तो महाकारण देहामध्ये जातो आणि तो भगवंताच्या लोकाला जातो. तो वैकुंठ लोकाला जाईल, तो कैलास लोकाला जाईल, तो गोलोकाला जाईल, तो सती लोकाला जाईल, तो पती लोकाला जाईल. तो कोणतेही वेगवेगळे लोक असतील पण तो त्या लोकामध्ये निवास करतो. आणि कसा निवास करतो? महाकारण देहाने निवास करतो. महाकारण देह हा कारण देहाच्या वरती आहे. म्हणजे हा त्या कारण देहामध्ये त्या बीज भावामध्ये त्या अंधकारामध्ये जाणीव रहित स्थितीमध्ये पडू नये. आणि तो ती जी स्थिती आहे बीजावस्था. आता मला सांगा, आंब्याचं झाड आणि आंब्याची कोय यात त्या कोईचं काय स्वरूप आहे? तेच त्या अव्यक्त स्थितीत त्याचं स्वरूप आहे. त्याला दुसरी कोणतीच स्थिती गती नाही आहे. त्या आंब्याच्या कोईमध्ये काय काय रस आहे का? दुसऱ्याला काही देण्याचं सामर्थ्य आहे का? काही आविष्काराला येण्याची अवस्था आहे? काही नाही आहे. ते बीजभावाला जाऊन बसलेलं आहे. अव्यक्तामध्ये तो बीजभावाला जाऊन बसेल आणि हा महाकारण देहामध्ये दिव्य देह धारण करून परमेश्वराच्या जवळ राहील. आणि मग तुकाराम महाराजांच्या सारखे जसे म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. हा सगळा पुनर्जन्माचाच सिद्धांत आहे. सगळ्या संतांनी जे सांगितलं आहे की आम्ही ज्या दिव्य देहामध्ये तिथे जाऊन राहिलेले आहोत, आम्ही त्या परमेश्वराच्या बरोबर त्याच्या भक्तीचा जो आनंद लुटतो आहोत, तिथून आम्ही जे खाली येतो ते कारण कोणतं आहे माहित नाही. बुडत हे जन देखावे ना डोळा म्हणून कळवळा येतो म्हणी. किंवा सगळे मार्ग सुधारायला साफ करायला आम्ही आलो. साच भावे वर्ताया वेदांचा तो अर्थ अमासीचा ठावा एरांनी वहावा भारत्याचा. हेतू वेगवेगळे असतील, कारण वेगवेगळं असेल, पण हे सगळे संत महंत जेव्हा जन्माला येतात तेव्हा ते अधिकारिक म्हणून जन्माला येतात. ते जेव्हा अधिकारिक म्हणून जन्माला येतात तेव्हा त्यांना आम्ही कशा करता आलो आहोत याचं त्यांना पूर्ण भान आहे. त्यांच्याकडून कार्य करून घेताना क्वचित परमेश्वर त्याचं भान ठेवत नाही, जसं विवेकानंदांच्या बाबतीत आहे. विवेकानंदांच्या चरित्रामध्ये बघितलं तर शेवटच्या 7 दिवसात विवेकानंदांना आपण कोण आहो याचं भान आलं. तोपर्यंत आपण काय करत होतो याचं विवेकानंदांना भान नव्हतं. काय करत होतो म्हणजे जे गुरु सांगताहेत, जे शारदा मा सांगताहेत त्या शारदा मांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला जे करायचं आहे, रामकृष्ण मिशन करता जे कार्य करायचंय ते करत होते. परंतु आपलं प्रयोजन काय? आपण कुठून आलो, आपण कुठे जाणार माहिती नाही. ईश्वर कदाचित त्यांना त्याची जाणीव देत नाही. तुकारामांसारखे ज्ञानदेवांसारखे श्रेष्ठ पुरुष आहेत, ते सगळ्या जाणीवेनिशी वावरतायत. त्यांना सगळ्याची जाणीव आहे, त्यांना सगळं कळतं, हे सगळं माहिती आहे. ही एक वेगळी स्थिती आहे.
या महाकारण देहामध्ये राहणं हा एक पुनर्जन्माच्या सिद्धांताचा वेगळा आयाम आहे. आणि त्यामुळे या श्रेष्ठ पुरुषांनी जो प्रश्न आहे की मृत्यू कसा होतो, हा जो मृत्यू आहे तो या लोकांनी या जगामध्ये उघड करून दाखवलेला आहे की कसा होतो मृत्यू. यमुनाचार्य जे आहेत त्यांनी देह टाकला आणि देह टाकून असे हात करून राहिले. आता हा जो देह आहे ह्या देहाचं पुढं काय करायचं असे हात का धरून राहिले. त्यांचे शिष्य रामानुजाचार्य त्यांना बोलावून घेतलं की बाबा तुम्ही या, कारण तुमच्या गुरु महाराजांचं काय करायचं, कारण असा हात आहे गुरु महाराजांचा. त्यावेळी रामानुजाचार्यांनी सांगितलं की आपली जी इच्छा आहे विष्णू सहस्रनामावर भाष्य लिहिण्याची, आपली जी इच्छा आहे ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिण्याची, आणि आपली जी इच्छा आहे आपल्या दिव्य प्रकाश ग्रंथावरती मी काम करावं, ही मी पूर्ण करीन. आणि ती पूर्ण करीन म्हटल्यानंतर तो हात खाली आला आणि ती 3 बोटं खाली आली. म्हणजे यांनी यांच्याकडून इच्छा प्रकट केली, पण त्या 3 बोटांचं रहस्य काय त्यांनी उलगडलं नाही. 3 बोटांचं रहस्य त्यांना रामानुजाचार्यांना उलगडून द्यावं लागलं. म्हणजे ह्या ज्या घटना घडतात, या ज्या वेगवेगळ्या घटना आहेत, या घटनांच्या संदर्भामध्ये आपल्यासमोर जर मांडायचं तर काही 1-2 गोष्टी आपल्या पुढे मांडता येतील. कबीरांचं चरित्र आहे की कबीरांनी सांगितलं 5 तत्वे देहन पायी. म्हणाले मी जो जन्माला आलेलो आहे ना, या पंचमहाभूतातून मी जन्माला आलेलोच नाहीये. मी जो आहे माझ्या देहामध्ये 5 महाभूत नाहीच आहेत, पंचतत्वांचा माझा देहच नाही. आणि ग्रस्योन काल शरीरा, आणि माझ्या शरीराला काळ ग्रासणार पण नाही. म्हणजे त्यांनी लोकांना स्वच्छ सांगून ते निघून गेलेत. हिंदू म्हणाले आम्ही यांना दहन करू, मुसलमान म्हणाले आम्ही यांचं दफन करू. कबीर झोपले, कबीरांच्या अंगावरची चादर काढली तर आत देहच नाहीये, नुसती फुलं होती आतमध्ये. हिंदूंनी अर्धी, मुसलमानांनी अर्धी वाटून घेतली. म्हणजे हा सगळा कर्मविपाकाचा सिद्धांत, मृत्यू आणि जन्म याच्याविषयीची चर्चा, जगभर त्याच्यावर कितीही संशोधन चालू, संत सत्पुरुषांनी हे जे कौतुक आमच्या समोर उभं केलंय ह्याला उत्तर कोण देणार जगामध्ये, याला उत्तर कुठे मिळणार. मीराबाईंचं आहे. मीराबाई वृंदावनला गेल्या आपल्या देशातून. वृंदावनला गेल्यानंतर भगवंतांनी सांगितलं इथे राहू नका, माझ्या भेटीकरता तुम्ही पुरीला या. त्या म्हणाल्या 80 वर्षाचं माझं वय झालं, मला आता जगन्नाथपुरीला बोलावता तुम्ही. तशा धडपड करत त्या वृंदावनहून जगन्नाथपुरीला गेल्या. जगन्नाथपुरीला गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये गेल्या, रात्रीची वेळ होती. म्हणाल्या इथे बोलावलं मला, मी राहू कुठे, मी करू काय, मला स्थान कोणतं. भगवंताला म्हणाल्या काय करायचंय तुम्ही मला सांगा, मला मार्गदर्शन करा, मी आले तुमच्या सांगण्याप्रमाणे. आणि आले त्यांच्याकडे. त्यांचे भोग एकानंतर एक झाले. ते सगळे पुजारी आले. म्हणाले बाई इथे आत किती वेळ थांबणार तुम्ही, बाहेर चला. त्या बाहेर यायला निघाल्या. बाहेर आल्या. रात्रीचा शेवटचा भोग करून दार बंद करायची वेळ आली. बाईंनी सांगितलं भगवंता आता तरी तुला दया येते की नाही, मी जाऊ कुठे. भगवंतांनी सांगितलं दाराच्या मागे उभ्या राहा. आले पुजारी आत. त्यांना ह्या दारा मागे उभ्या आहेत त्यांना दिसल्या नाही. रात्री पुजाऱ्यांनी दार बंद करून घेतलं आणि त्या म्हणाल्या आता माझी काय वाट लावायची आहे भगवंता, तुला ज्या मार्गाने न्यायचंय त्या मार्गाने ने. आणि वर्णन असं आहे की भगवंत आहे तो मीराबाईंच्या आवाहनाला भगवंतांनी जी साथ दिली, भगवंतांनी आपलं हृदय, त्यांनी स्वतःचा पोशाख दूर केला आणि आपल्या हृदयामध्ये मीराबाईंना आलिंगन देऊन त्या जशा झेपावल्या त्या मूर्तीवरती, आणि भगवंतांनी त्यांना आपल्या हृदयामध्ये सामावून घेतलं. पण हृदयात सामावून घेतलं हे इतकं न कळत नाही सामावून घेतलं. मीराबाईंच्या साडीचा एवढा पदर बाहेर ठेवून दिला मूर्तीच्या, आणि बाकीच्या त्यांना सामावून घेतलं. दुसऱ्या दिवशी पुजारी आले पूजा करण्याकरता, आणि आल्यावर त्यांनी बघितलं की अरे भगवंताच्या मूर्तीच्या बाहेर एवढं फडकं कोणतं आहे. ती कालपासून जी बाई इथे आली होती ती बेपत्ता झाली आहे. आणि तेव्हा त्यांना कळलं की भगवंतांनी ज्योत रूपाने त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं. आमच्या एकेका श्रेष्ठ पुरुषांनी, तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. आज एवढी 350 वर्ष होऊन गेली तरी आमची चरवीत चरवणं संपत नाहीयेत की तुकाराम महाराज सदैव कसे वैकुंठाला गेले. हा जो एक अलौकिक मृत्यूचं दर्शन घडवणारा सोहळा आहे, या जन्म आणि मृत्यूच्या सगळ्या व्याख्यांना उलटा पालटा कोलमाडून टाकणारा आहे. आणि तो फक्त ह्या हिंदुस्थानात घडू शकतो. जगभरामध्ये अशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. ती फक्त संत चरित्रात पाहायला. तुकाराम महाराज निघून गेले, ज्ञानदेवांनी समाधी घेतली. त्या समाधीची सुद्धा काय कमी लोकांनी चिरफाड केली आहे. अनेक प्रकारांनी समाधी कशी असते, समाधी असू शकेल का
आता ज्ञानदेव खाली असतील की नसतील, अजून खाली जाऊन पाहिलं, फोटोग्राफ्स घेतले, तर ज्ञानेश्वर महाराज यांच्याकरता काय फोटोला पोज देऊन बसलेत का खाली? काय आवश्यकता आहे? त्यांच्या सामर्थ्याने सामान्य मनुष्याचा देह सुद्धा तिथे ठेवावा लागत नाही. इथे एवढ्या गोष्टी आम्ही वाचल्या, ऐकल्या, की सामान्य माणसाचा देह नसताना सुद्धा त्याला जे करायचं आहे ती व्यक्ती त्याच्या जवळच्या लोकांकरता करत असते. तर संत सत्पुरुषांना आपला देह या लोकांना दाखवून त्या समाधीत बसायची काही गरज आहे? सामान्य मनुष्याचा सुद्धा जर अन्नमय प्राण किंवा अन्नमय कोश ठेवावा लागत नाही, तर संत सत्पुरुषांना ठेवायची काय आवश्यकता आहे? आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची इतकी चर्चा इतक्या खालच्या स्तरावरून, ही आमची बौद्धिक दिवाळखोरी आहे असं म्हणायला पाहिजे. त्याच्या पुढे असं आहे की संत एकनाथांच्या सारखे नदीमध्ये निघून गेले. त्या ठिकाणी गोदावरी वाहते आहे, सगळा वारकरी समाज त्यांच्या मागे भजन करतोय, आणि भजन करत करत गोदावरीमध्ये आपला देह विसर्जन केलं, कुणालाही दिसले नाही. हे एकापेक्षा एक जे अलौकिक आहे, हे जन्ममृत्यूच्या रहस्याच्या पलीकडे नेणार आहे. सामान्य मनुष्य जो आहे ना, तो कसं म्हणतो, अहो म्हणजे ते ठीक आहे सगळं बोलायला आणि ऐकायला, पण आमचा काही असा ते पुढच्या जन्मबिन्म याच्यावर काही विश्वास नाही. हे जे माणूस बोलतो, कुठल्या बुद्धीनी बोलतो, कुठल्या विचारांनी बोलतो, काय वाचलं म्हणून बोलतो, कशाचा अभ्यास केला म्हणून बोलतो, कुणाचं चिंतन ऐकलं म्हणून बोलतो. आज जगभरामध्ये जेवढी ख्रिश्चन राष्ट्र आहेत, तेवढ्या ख्रिश्चन राष्ट्रामध्ये आपल्याला जर यादी द्यायची तर मोठी यादी देता येईल. त्याच्यात शास्त्रज्ञ घ्या, त्याच्यामध्ये राजकीय पुढारी घ्या, त्याच्यामध्ये समाजशास्त्रज्ञ घ्या. या सगळ्यांनी असं म्हटलेलं आहे की आत्मतत्व स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. परमेश्वर नावाची काहीतरी गोष्ट आहे की जी आम्हाला स्वीकारावी लागेलच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. जगभरामध्ये लोकांनी मरणोत्तर जीवन पाहिलेलं आहे. त्यांच्या प्रयोगांमध्ये मरणोत्तर त्या त्या स्थितीमध्ये ते जीव त्यांचे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत, त्यांचं दर्शन घेतलेलं आहे, त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. त्यामुळे मुसलमान धर्म सुद्धा आम्ही पुनर्जन्म मानत नाही असं आता ठोसपणाने म्हणत नाही. तिथे सुद्धा म्हटलंय, त्याच्याकरता काही आयाती कुराणामध्ये आहेत, त्या मी मुद्दाम वेळेच्या अभावी उगाच त्याचं जास्त वाचन नको म्हणून आणल्या नाही, पण त्यांनी त्याच्यामध्ये आत्म्याच्या संदर्भामध्ये मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, आम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो असं म्हणणाऱ्या आयाती कुराणामध्ये सुद्धा आहेत. जगभरामध्ये शास्त्रीय पातळीवरती पुनर्जन्माचा सिद्धांत जेव्हा सिद्ध होऊ पाहतो आहे, तेव्हा मात्र आम्ही पुरोगामित्वाच्या हौसेखातर तो सिद्धांत आम्ही नाकारतो. आम्हाला तो नाकारतो का स्वीकारतो याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. असं आहे, तू मान के ना मान मैं तेरा मेहमान, अशी त्याची स्थिती आहे. तुम्ही मानल्या न मानण्याने काय होत आहे? ईश्वराला मी मानत नाही म्हणणारा हा कोण? मच्छर त्या ईश्वराला न मानणारा, त्याची सत्ता हा कोण डावलू शकतो? याच्या सत्तेने हा जन्माला येत नाही, याच्या सत्तेने हा मरू शकत नाही, याच्या सत्तेने हा समोरचं ताट आहे त्यातले 2 घास खाऊ शकत नाही. जेवायला बसला पॅरालिसिसचा अटॅक आला तर कुठलं जेवण जेवतोय हा? काय याची सत्ता आहे आणि कशावर याची सत्ता आहे? तो ह्या सगळ्याबद्दल बोलतो. आपल्या पुढे सांगायची एवढीच एक माझ्या पुढे भाव होता, आणि जे काही सांगायचं आहे की ह्या सत्पुरुषांनी ह्या जन्म आणि मृत्यू ह्या दोन्हीबद्दल काही एक वेगळं निर्माण करून ठेवलेलं आहे. हे कोणी पंचमहाभूतातून जन्माला आलेले असतील असंही नाही, अशा अनेक कथा आहेत. आणि हे मृत्यू स्वीकारताना मरणाला यांना सामोरं जावं लागलेलं आहे असंही नाही. जसं समर्थांनी म्हटलं की त्या मृत्यूच्या छाताडावर पाय रोवून ही सगळी संत मंडळी उभी आहेत, त्या मृत्यूला घाबरतो कोण? समर्थांनी एक संपूर्ण समासच त्या मृत्यूचं निरूपण करणारा लिहिला, आणि त्या मृत्यूचं वर्णन इतकं सुंदर केलंय. सगळ्या सत्पुरुषांनी मृत्यूला ओलांडून कसं जावं, मृत्यू ही गोष्ट जीवनामध्ये भयावह आहे आणि त्याला घाबरावं, आणि त्याला घाबरून मनुष्याने भिन्न भिन्न विचार करावेत असा त्याचा विषय मांडलेला नाही. म्हणून आपल्यापुढे पुन्हा एकदा मी स्पष्ट करते. दुसरा एक प्रकार आपल्याकडे हा सत्पुरुषांचा झाला. सामान्य मनुष्याचा दुसरा प्रकार जो आहे तो स्वेच्छा मृत्यू आहे, की इच्छा मृत्यू स्वीकारण्याकरता तुमच्या आमच्यासारखी माणसं सुद्धा सामर्थ्यशील आहेत असं लक्षात येतं. की त्यांनी फार सुंदर सुंदर
काही उदाहरणं आपल्याकडे नोंदली आहेत. सगळी स्टीव्हन्सनची उदाहरणं आहेत. आणि त्यांनी 1945 सालचं एक भिरावा नावाच्या बाईचं उदाहरण दिलंय की त्या बाईनी सांगितलं की आता मी जाते, आता झालं, आता हल्ली रोज पाणी भरणं, ते पाणी आत आणणं आणि सगळा माझा रोजचा व्यवहार चालवणं मला थोडं आता कष्टप्रद वाटतं, आता काही मी जगावं असं मला वाटत नाही. तर त्या लोकांनी सांगितलं नाही नाही, तुम्ही एवढ्यात जायचं नाही, आता आपला उत्सव आहे जवळ, तो उत्सव झाल्याशिवाय जायचं नाही. बरं म्हणाले, महिनाभर राहा म्हणाले. बरं राहते म्हणाल्या महिनाभर, नाहीतर जायचं होतं तुमच्याकरता महिनाभर राहते. महिनाभर राहिले, आता तो महिना झाला, ते जायचा दिवस आला. जायचा दिवस आल्यानंतर ती माणसं म्हणाली, हे असं काही आमच्या काही लक्षात आलं नाही की तुम्ही आपल्या गावाला जायला जर तुम्ही म्हणाला 10 दिवस थांबते, 2 दिवसांनी जाते, इतकं सगळं हातात आहे असं काही आम्हाला वाटलं नाही. पण म्हणाले आता अशी आहे की आमची ही गो संरक्षणाची जी चळवळ आहे त्याच्यामध्ये तुमचा मुलगा जो श्रीकृष्ण नावाचा व्याख्यान करतो, आता तुम्ही जर आज देह ठेवला आणि तो जर व्याख्यानाला आला नाही तर वर्षाकाठी हा आमचा एक उत्सव असतो आणि या उत्सवात लाखो लोक कोट्यावधी रुपये आमच्याकडे देतात आणि आमची त्याच्यावर संस्था चालते. आज आता तुम्ही गेलात आणि तो व्याख्यानाला नाही आला म्हणजे आमचं वर्षाचं बुडलं न म्हणाले. आणि मुलाला त्यांनी सांगितलं तू व्याख्यानाला जा. काल जसं आपण वर्णन केलं तसं त्या बाईनी स्वतःच्या हाताने जमीन गाईच्या शेडानी सारवून घेतली, त्याच्यावर दर्भासन घातलं, त्याच्यावर मांडी घालून बसली आणि ईश्वराचं स्मरण करून तिने तिचा देह सोडला. ती म्हणाली तर महिन्याकरता थांबायला सांगितलं तर आणखीन किती थांब. स्वेच्छा देह सोडणारे, त्या मृत्यूचा सोहळा करणारे, मी माझ्या अगदी जवळच्या लोकांचं सांगते की आम्ही अगदी कट्टर वैष्णव लोक आहोत आणि या वैष्णवांच्याकडे एकादशी व्रत म्हणजे फार मानलं जातं विशेषत्वानी. तर घरामधला कुणीही मनुष्य अंथरुणावरती आडवं पडून गेलेला नाही आणि त्यामुळे आता त्यावेळच्या त्या बालविधवा सोळ्या झालेल्या, आता त्यांचा भाऊ रामदासी पंथाचा आपलं सगळं उत्पन्न त्यांनी तोडून दिलेलं समर्थांच्या संस्थांना, त्या निलंगा भागामध्ये जिथे मठ आहे समर्थांचा त्या मठाला दिलेलं. असे एकटेच रामदासी राहिलेले. त्यांनी त्या बाईंनी सांगितलं की म्हणजे आपल्या भावाला की बाबा आता मला जायचंय. मला काय काळजी करू नको, कोणत्या दिवशी जायचं, म्हणजे एकादशीला देह ठेवायचा अशी इच्छा आहे पण पारणं झाल्याशिवाय कसं जायचं, त्यामुळे द्वादशीच्या पहाटे जाईन म्हणाले. आता आमच्या वैष्णवांच्याकडे सूर्योदयाला द्वादशी, त्याप्रमाणे दशमीच्या आणि व्रत असतं एकादशीचं, दशमीपासून सुरू होतं. दशमीच्या दिवशी काही खायचं नाही, एकादशी निर्जळा करायची आणि द्वादशीला सूर्योदयाला सोडायची. आदल्या दिवशी काही खाल्लेलं नाही. रोज 12 पाठ विष्णू सहस्रनाम, रोज तुळशीला प्रदक्षिणा. इतका देह क्षीण झालेला, आता प्रदक्षिणा घालता येत नाही म्हणल्या, तुझा हात धरून मला प्रदक्षिणा घाल. दशमीला प्रदक्षिणा घातल्या, एकादशीला प्रदक्षिणा घातल्या, 12 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटलं. दुसऱ्या दिवशी म्हणाले आता माझा हे झाला पाहिजे सकाळी जे पारणं द्वादशीचं, त्याप्रमाणे सूर्योदयाला भात करायला सांगितला. दूध भाताचे 2 कण खाल्ले, समोर तुळशी वृंदावन ठेवलं आणि त्याच्या समोर बसून जप करत करत आपला देह सोडला. सामान्य बायका आहेत, सामान्य घरातल्या, कोणी मोठं नाहीये, अगदी सामान्य आहे, पण इच्छामरणी आहेत. आपल्या इच्छेने आपला देह सोडायचा आहे, अमक्या तारखेला सोडायचा आहे, अमक्या दिवशी सोडायचा आहे, अमक्या तिथीला सोडायचा आहे. आणखीन तुम्हाला मी जवळच्यांचं सांगते, हौस म्हणजे मरणाची हौस कशी असते. म्हणजे बायका जसं म्हणतात लग्नात मला पैठणी घ्यायचीच आहे, काही वाटेल ते झालं तरी, तसं त्या गृहस्थांची हौस काय, तर माझा मृत्यू झाल्यावर माझा देह चंदनावरच जाळायचा आहे, ही हौस होती त्यांची. त्यांनी आयुष्यभर आपल्याला आपला देह जाळण्याकरता चंदनाची लाकडं गोळा केली आयुष्यभर, आणि आपली लाकडं सगळी गोळा करून ठेवून दिली. आणि त्यांनी सांगितलं आता आज मला जायचंय, आता सगळेजण जेवून घ्या, मी आता झोपतो आणि मी आता जातो. आणि त्यांनी स्वतःचं अंथरूण घातलं खाली, म्हणजे ती कांबळं टाकलं, त्या घोंगड्यावर ते पडले आणि चला मी येतो म्हणाले आणि तिथे पडून राहिले. सगळं तूप आणून ठेवलेलं होतं, त्यांना तेल टाकायचं नव्हतं त्यांच्या जाळण्याकरता देह. तूप आणून ठेवलं, चंदन आणून ठेवलं, त्यांना जे जी काही सुगंधी द्रव्य हवी होती ती आणून ठेवली, पुढच्या सगळे खर्चाचे पैसे देऊन ठेवले आणि त्यांना सांगितलं सगळी व्यवस्था केलेली आहे, आता पटकन करून टाका, फार वेळ ठेवू नका. झालं, एक क्षणभर मनुष्य आहे, पुढच्या क्षणी नाहीये, सामान्य माणसं आहे. म्हणजे मृत्यू नावाची जी गोष्ट आहे तो जीवनाचा एक नैसर्गिक भाग आहे आणि त्याला काही घाबरायचं आहे किंवा ते काही अनैसर्गिक आहे
असं न मानता अशा अनेक गोष्टी आहेत. अलीकडच्या काळात ज्यांनी याच्यावर काम केलंय ते रत्नाकर मतकरींच्या काही नोंदी आहेत. रत्नाकर मतकरींचं पुस्तक आहे त्याच्यावरती. त्या पुस्तकामध्ये त्यांची जी एक नोंद आहे की मनुष्य आजारी आहे आणि त्या माणसाला आपल्या इस्टेटीची व्यवस्था लावायची आहे. त्यांनी ईश्वराला सांगितलं की बाबा परमेश्वरा, आता मी हॉस्पिटलमध्ये आहे, माझं हे ऑपरेशन व्हायचं आहे, हे कसं काय होणार? तर आश्चर्य असं, आपण काल बोललो त्याप्रमाणे त्या ऑपरेशन थिएटरमध्ये तो देह जाण्याच्या आधी त्यांचा प्राणमय देह तिथून निघाला. ते बाहेर आले हॉस्पिटलच्या. त्यांची जी व्यवस्था करायची आहे त्याकरता माणसं गोळा केली. त्या माणसांच्याकडनं आपल्या इस्टेटीचं मुंबईतली जागा सगळं त्यांच्या पुस्तकात त्याचा बारकावा लिहिलाय, मी एवढं सांगत नाही. आणि त्यांनी आपल्या इस्टेटीची व्यवस्था करून ज्या मुलाच्या नावावर ते सगळं करायचंय ते करून त्याच्याकडे सोपवून ते पुन्हा आपल्या जागेवर आले. त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं, पुन्हा तिथे राहिले आणि त्यांनी सांगितलं आता काय माझ्या देहाचं व्हायचं असेल ते होऊ दे. 1-2 दिवसामध्ये त्यांचा देह पडला. सांगण्याचा हेतू असा आहे की अशा प्रकारे आपल्या देहाला मृत्यूला स्पर्श करायचा आहे. 2 प्रकारे, मृत्यू देहाला ग्रासतो हा एक प्रकार आणि मृत्यूला हा सामोरं जातो हा दुसरा प्रकार. 4 पावलं चालून मृत्यूकडे जायचंय. तू घेऊन जाणार ना, घेऊन जा, काय बिघडलं? आणि आपल्याकडे शास्त्रांनी सांगितलंय की यमराज जरी घ्यायला आले ना तरी यमराज आले आणि विष्णुदूत आले. आता मृत्यूच्या वेळी असं आपल्याकडची धारणा आहे की यमाचे दूत येऊ शकतात, स्वतः यम येतो, किंवा विष्णूचे दूत येतात किंवा शंकराचे दूत येतात. ते येऊन त्याला घेऊन जातात. कुणीतरी घेऊन जाणार आहे याच्यावरचं संशोधन पण पुन्हा परदेशी आहे. आणि परदेशी लोकांनी याच्यावरचे शेकडो दाखले दिलेले आहेत की जो आसन्न मरण मनुष्य आहे त्या मनुष्याला विचारलंय तुम्हाला काय दिसतं, त्या मनुष्याच्याकडून त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत त्या आसन्न मरण लोकांच्याकडून. तर अशा त्यांना मुलाखती मिळालेल्या आहेत, शेकडो मुलाखती आहेत. आणि त्यांनी असं सांगितलंय की या जगातला आम्हाला कोणी दिसत नाही, पण आम्हाला परिचित असलेले मृत असलेले आमचे नातेवाईक आम्हाला घ्यायला आलेले आहेत. आम्हाला माहीत नसलेले असे चांगले लोक आम्हाला घ्यायला आलेले आहेत आणि ते आम्हाला घेऊन जाणार आहेत. आम्हाला जाण्याचं भय नाही आणि आम्हाला त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारे खेद खंत नाहीये. अशा प्रकारे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यामध्ये एक हा भाग आहे. आपल्याकडे शास्त्र असं सांगतं की यमाच्याकडचे दूत जे आहेत ते 4ही दिशांनी येतात. यमाकडच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर या 3ही दिशा मंगल आहेत. यमाची फक्त दक्षिणी दिशा अमंगल आहे. म्हणजे जो पापी जीव आहे त्याला यमाकडे दक्षिण दिशेने जावं लागतं. बाकीच्या जीवांना यमराज जरी घ्यायला आले तरी वेगळ्या दिशांनी येतात आणि त्यांना आनंद आणि सुख देतात असं शास्त्र सांगतं. असं शास्त्रांनी त्याबद्दल म्हटलेलं आहे. आता ह्याच्याबद्दल आणखीन एक वेगळा भाग आहे, थोडासा पुढे जाऊ नये. तो म्हणजे असा आहे, हे सगळं कशाकरता चाललंय आपल्या अंतःकरणामध्ये एक सूत्र आहे की जीव नावाचा एक स्वतंत्र काहीतरी घटक आहे जो लिंगदेहानी आपण ओळखतो आहोत आणि तो जे भिन्न भिन्न व्यवहार करू शकतो त्या व्यवहारामधून पुनर्जन्माच्या सिद्धांताची सिद्धी होते, असं त्याचं सूत्र आहे. आता हे सूत्र काय आहे? हे सूत्र आहे परकाया प्रवेशाचं, की दुसऱ्याच्या देहामध्ये प्रवेश करता येतो का आणि त्या दुसऱ्याच्या देहामध्ये प्रवेश करून बाहेर पडता येतं का. त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक तर देह जिवंत आहे, देह चालू आहे आणि त्या चालू देहामध्ये कुणाचा तरी जीवात्मा प्रवेश करू नये, त्याला आपल्याकडे अंगात येणं म्हणतात किंवा त्या भूताचा संचार होणं म्हणतात. की कुणाचं तरी ज्या अतृप्त वासना आहेत त्या वासना पूर्ण करण्याकरता कुणाच्या तरी देहाचा आश्रय ज्या जीवाला जबरदस्तपणे घ्यावासा वाटतं, कारण त्याचा जो प्राणमय देह आहे त्या प्राणमय देहानी होणारी जी पूर्तता आहे ती त्याला पुरेशी वाटत नाही. म्हणून तो त्याच्या पलीकडे जाऊन जो जिवंत देह आहे त्या देहात जाऊन काही इच्छा पूर्ण करून घेतो. आणि असा जो अंगात येतो त्यावेळी जो कोणता आत्मा असेल, जो कोणता जीव असेल, तो जो काही अंगात येतो तो काय करतो, याचा जो प्राणमय देह याच्या अन्नमय देहाला चालवतो त्याचा अधिकार दूर करतो आणि तो त्याचा ताबा घेतो. त्याचे बाकीचे सगळे देह दूर करतो, त्याचा ताबा घेऊन त्याचा अन्नमय देह फक्त वापरतो. त्याला त्याच्या प्राणमयापासून आनंदमयापर्यंत देहाशी त्याला काही कर्तव्य नाहीये. तो त्याच्या देहात येऊन हे काम करतो, आपलं काम करून जातो
आणि ते काम करून गेल्यावरती ही व्यक्ती मात्र निश्चेष्ट पडते. याचं कारण असं आहे की प्राणमय देह आणि अन्नमय देह यांच्या संबंधाबद्दल शास्त्रांनी असं म्हटलंय की प्राणमय देह अधिक जागरूक आहे. अन्नमय देहाच्या विषयी प्राणमय देहाच्या पातळीवर मुळीच ममत्व नाहीये. अन्नमय देह माझ्या उपयोगाचा आहे का? उपयोगाचा असेल तर मी इथे राहणार, उपयोगाचा नसेल तर तो लगेच बाहेर जातो. आणि म्हणून काल जे आपण पाहिलं ना की एखादा 2-2, 3-3 तास जर कंटिन्युअस अॅनेस्थेशिया दिला असेल तर एखादा प्राणमय देह त्या देहात राहत नाही, तो बाहेर जाऊन बघतो या देहाचं काय चाललंय. तो म्हणतो की इथं राहायचं का नाही राहायचं. आणि त्यामुळे अॅनेस्थेशियातून बाहेर येताना सुद्धा अनेकांना देहात प्रवेश केला आहे याची जाणीव होते. याच्या पण नोंदी आहेत, याच्या नोंदी केलेल्या आहेत की म्हणजे प्राणमय देह हा फार जागरूक आहे की अन्नमयाशी जोडून राहायचं का नाही राहायचं. आवश्यकता असेल तर राहायचं, नाही तर नाही राहायचं. आणि त्यामुळे हे जे अंगात येणं वगैरे प्रकरण आहे हा भाग वेगळा. शंकराचार्यांनी किंवा चुडाला तिने आपल्या पतीच्या देहामध्ये प्रवेश केला आणि पतीची समाधी उतरत नाही हे पाहिल्यानंतर त्याला जागरूक केलं आणि पुन्हा त्या देहातून बाहेर आली आणि आपल्या देहामध्ये प्रवेश केला आणि मग तो समाधी उतरवता झाला. त्याला ती जी जाग आली, त्याला जी तिने स्पंदनं दिली, त्याच्यामुळे तो त्या अवस्थेमधून, ती जी अव्यक्ताची अवस्था आहे त्या अवस्थेतून तो बाहेर आला. शंकराचार्यांनी सुद्धा जे कार्य केलं की त्यांना जेव्हा भारती म्हणजे मंडन मिश्रांच्या पत्नीशी सरस्वतीशी वादविवाद करायचा आहे त्यावेळी तिने जेव्हा वैवाहिक जीवनाविषयी प्रश्न त्यांना विचारले त्यावेळी ते म्हणाले मी आता उत्तर देऊ शकत नाही, मला कालावधी द्या. त्याप्रमाणे त्या बाईंनी कालावधी दिला आणि मग शंकराचार्य तिथून निघाले आणि निघाले तर तो सद्योमृत नावाचा जो राजा आहे तो राजा मृत झाला आहे हे त्यांना कळल्यावरती त्या राजाच्या देहामध्ये ते प्रवेश करते झाले आणि त्या राजाच्या देहामध्ये प्रवेश करून शंकराचार्यांनी त्याचं जे जीवन आहे गृहस्थी जीवन ते पाहिलं आणि नंतर ते भारतीशी संवाद करण्याकरता आले किंवा जी चर्चा करण्याकरता आले. आता शंकराचार्यांनी काय केलं याचं उत्तर आहे ना की शंकराचार्य त्यांच्या देहात प्रवेश करते झाले म्हणजे काय झाले. शंकराचार्य हे अधिकारी पुरुष आहेत. शंकराचार्यांनी शंकराचार्य म्हणून असलेल्या देहामध्ये सुद्धा कोणतंही कर्म लिप्त होऊन केलेलं नाही. ते शंकराचार्य त्या सद्योमृत राजाच्या देहामध्ये गेल्यानंतर त्या आपल्या प्राणमय देहाच्या अधिकारात कर्म करून घ्यायची त्यांना काही गरज नाही. फक्त त्या अन्नमय देहाला संचलित करण्याकरता साक्षी भावानी त्या देहात राहिले आणि साक्षी भावानी त्या अन्नमय कोशाकडून त्यांनी काम करून घेतलेलं आहे आणि त्यांनी तो परकाया प्रवेश करून त्या देहातून त्यांना जेवढं ज्ञान मिळवायचं आहे तेवढं ज्ञान मिळवलं आणि ते निघाले. याकरता आमचे सद्गुरू स्वामी वरदानंद भारती नेहमी एक फार चांगला दृष्टांत देतात की कर्म निर्लेपपणाने कसं होतं आणि कर्म त्याच्यामध्ये गुंतून कसं होतं. त्याकरता ते नेहमी आयसीयू मधल्या नर्सची उपमा देतात की ते म्हणाले कुटुंबामधला मनुष्य आयसीयू मध्ये असलेल्या पेशंटची शुश्रूषा करायला गेल्यानंतर त्या पेशंटची शुश्रूषा किती करेल माहिती नाही पण याला 2-4 हार्ट अटॅक्स येतील कारण त्या पेशंटला पाहून ह्याची जी उलघाल होईल तो काय त्याची शुश्रूषा करू शकतो. पण ती जी नर्स आहे तिच्या हाताखाली ती म्हणते आयसीयूला डॉक्टर विचारतो किती आहेत, आयसीयूला 8 ऍडमिट आहेत. कसे आहेत? 6 सिरियस आहेत. ती काय निर्लेपपणाने बोलते आणि त्या 6ही ठिकाणी ती जाते. त्या 6ही जणांना काय सेवा शुश्रूषा द्यायची अगदी उत्तम प्रकारे देते परंतु ती त्याच्यामध्ये लिप्त झालेली नसते. सत्पुरुषांचं कर्म असंच असतं. सगळं कर्म करून घेतील पण त्या कर्मामध्ये ते साक्षी आहेत. त्या कर्मामध्ये ते स्वतः उपस्थित नाहीत. त्या कर्माची उपाधी त्यांच्याकडे नाही. त्यामुळे शंकराचार्यांनी त्या सद्योमृत राजाच्या देहामध्ये प्रवेश केला. काही सदोष झालं का त्यांच्या जीवनामध्ये? त्यांच्या जीवनात काहीच घडलं नाही. त्यांना जे ज्ञान प्राप्त करण्याकरता ज्या गोष्टीची आवश्यकता होती तेवढं त्यांनी केलं. म्हणजे एखाद्या लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तक उघडून पाहावं आणि रेफरन्स मिळवावा तो प्रकार आहे. ह्याच्यापेक्षा त्याचं जास्त काही स्वरूप नाहीये. असो, यानंतरचा जो विषय आहे तो विषय असा आहे की लौकिकामध्ये देह असतानाचे आत्म्याच्या संबंधातले बाकीचे सगळे विषय आपले झाले. आता या देहाशी संबंधित असलेला दुसरा विषय आहे. तो विषय असा आहे की जो श्राद्ध हा विषय आहे की तो देह सोडल्यानंतर त्या व्यक्तीचं श्राद्ध केलं जावं, त्या व्यक्तीचं श्राद्ध केलं जाऊ नये, त्या संदर्भामध्ये काय घडावं.
तर आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की श्राद्ध हा विधी या भारतीय परंपरेने खूप महत्वाचा मानलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला भाव कृतज्ञतेचा आहे की आमच्या अंतःकरणामध्ये कुटुंबामधल्या पितरांबद्दल, गुरूंबद्दल, देवलोकांच्या बद्दल काय ज्या आम्हाला आदरणीय स्थानी मानतो त्या सगळ्यांच्या करता श्रद्धेने आम्ही काहीतरी दिलं पाहिजे. जो आमच्या अंतःकरणातला कृतज्ञतेचा भाव आहे हा एक भाग तर निर्विवाद आहे की श्राद्धाच्या मागचं पहिलं प्रयोजन जे आहे ते हे आहे. श्राद्धाच्या मागचं दुसरं प्रयोजन असं आहे की ही जी सगळी सृष्टी आहे, ही सगळी सृष्टी जी निर्माण झालेली आहे ती यज्ञाच्या सहितच निर्माण झालेली. सहयज्ञ हा प्रजासृष्ट, यज्ञाबरोबर सृष्टी निर्माण झाली. यज्ञ म्हणजे काय? एकाने काहीतरी त्याग करायचा. मनुष्य आपल्या हाताने काहीतरी होमामध्ये टाकतो आणि ते टाकल्यानंतर त्याचं जे फल आहे ते जे अपूर्व म्हणून राहतं ते त्याच्या योग्य काळी जेव्हा फळाला येईल तेव्हा त्याच्या फळाचा अनुभव घेतो. म्हणजे हा यज्ञ आहे. तर आपल्याकडे धारणा अशी आहे की यज्ञासहित ही प्रजा निर्माण झालेली असल्यामुळे ही प्रजा आपल्या जीवनात जे सुखदुःख भोगते ते सुखदुःख हे त्यांनी केलेल्या यज्ञावरती अवलंबून आहे. तर त्यांनी यज्ञ कशा करता करायचा आहे? म्हणजे आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर सुखाने खायला मिळत नसेल तर आपण असं नक्की समजावं की आपण कुणाकरता तरी खायला काहीतरी द्यायला कमी केलेलं आहे. पुष्कळ पैसा आहे, पुष्कळ समृद्धी आहे, घरात 4 गाड्या आहेत, घर एवढं राजमहालासारखं आहे, पण एका खुर्चीवर बसून राहावं लागतंय, 4 पावलं काही टाकायला मिळत नाहीये आणि सगळं आयुष्य जखडलेलं आहे. कशामुळे? कारण सगळं सुख मिळालं हे कर्मानी मिळालं. सुख कर्मानी मिळालं. आपण जे काही चांगलं कर्म केलंय त्या कर्माचं सुख मिळालं, पण त्याचबरोबर त्याच्यातून जे समाधान आहे ते समाधान मिळवायला यज्ञच करावा लागतो. कर्म आणि यज्ञ यामध्ये हा थोडा फरक आहे की कुठल्याही अपेक्षेच्या शिवाय जे दिलेलं आहे, जे त्यागपूर्वक दिलंय, आणि म्हणून आपण असं आपल्याकडे म्हटलं जातं की ज्याची ज्याची कमतरता आपल्याला भासते याचा अर्थ असा की श्रद्धेने आम्ही काही केलं नाही किंवा दिलं नाही म्हणून या जन्मात आम्हाला ते भोगावं लागतंय. याच्या उलट म्हणू आपण, या जन्मात आता आम्ही जी काही सुख उपभोगतो ते आमच्या करता कुणीतरी काहीतरी दिलं आहे म्हणून त्याचं फलस्वरूप म्हणून आम्हाला ते मिळत आहे. म्हणजे या जन्मामध्ये माझे जे वडील आहेत, या जन्मामध्ये माझे जे पितर आहेत, त्या पितरांच्या करता जर मी काही देईन तर माझी धारणा अशी आहे की त्या पितरांना ते ज्या योनीत असतील त्या योनीत त्यांना सुख शांती समाधान मिळणार आहे. म्हणजे मला जर माझ्या जीवनात आता सुख शांती समाधान मिळत असेल तर ते केवळ माझ्या कर्माचं फळ नाही. माझ्या कर्माचं फळ काय आहे? माझ्या कर्माचं फळ धन आहे, धान्य आहे, स्थावर आहे, जंगम आहे, हे सगळं कर्माचं फळ आहे. पण जो संतोष, समाधान आणि उपभोगाचं सामर्थ्य, हे सामर्थ्य मात्र जे श्रद्धेने दिलेलं आहे त्याचं फल आहे. त्यामुळे जे जवळ आहे त्याचा उपभोग ज्याला पूर्णपणाने घ्यायला मिळतो त्यांनी पूर्वजन्मामध्ये काही आपण तर दिलं आहेच, पण त्याच्याकरता सुद्धा कुणीतरी देणारं आहे म्हणून त्यांनी आम्हाला दिलं आहे म्हणून आम्ही मिळवतो आहोत. ही सगळ्यात मोठी भारतीयांची भावना आहे. म्हणजे आज जर मी सुखाने खाते आहे ना तर आज हो माझं पूर्वकर्म चांगलं काय आम्ही पूर्वी केलंय कोणाला माहिती, देव इतकं आम्हाला सुखाने देतो आहे. भारतीय तत्वज्ञान म्हणतं हे त्याचं उत्तर नाही. त्याचं उत्तर असं आहे की माझ्याकरता कुणीतरी त्याग करतं आहे आणि माझं स्मरण ठेवून मला सुख मिळावं म्हणून कुणीतरी काहीतरी अर्पण करतं आहे म्हणून मी या जन्मात सुखी आहे. म्हणजे ही पूर्ण कृतज्ञतेची भावना आहे. आणि ही भावनेकरता नाहीये, हा शास्त्रांनी सांगितलेला सिद्धांत आहे. आणि म्हणून वैदिकांची जी अनेक तत्व आहेत, जी प्रमुख 10 तत्व आहेत, त्यातलं परस्पर आश्रयत्व हे एक तत्व आहे की आम्ही परस्परांच्या आश्रयाने सुखात आहोत. आम्ही आमच्यामुळे सुखात आहोत नाही. मी माझ्या कर्तृत्वाने हे उभं केलं नाही, हे मला दुसऱ्यामुळे मिळालं आहे. ही एक धारणा आहे. आणि त्यामुळे श्राद्धाच्या बाबतीमध्ये आणखीन एक गोष्ट आहे की त्यांना कोणाला सर्पयोनी लाभली त्याला वायूच्या रूपाने ते अन्न पोचतं. कोणी देवता लोकांना गेले आमचे पूर्वज तर त्यांना त्या देवलोकामध्ये
जे प्राप्त व्हावं ते अमृत, त्या रूपाने त्यांना ते प्राप्त होतं. जे पितृलोकामध्ये गेले त्यांना पितृलोकामध्ये प्राप्त होणारं अन्न प्राप्त होतं, जे त्या ठिकाणी जे सुखाचं आहे ते त्यांना प्राप्त होतं. जे यक्षयोनीत जातात त्यांना त्या सुखाचं प्राप्त होतं. हे सगळं का करायचं याकरता शास्त्र असं सांगतं की देवता दयाळू नाही आहेत, पितर दयाळू आहेत. देवतांच्या करता आम्ही जे कर्म करतो म्हणजे स्वाहा आणि स्वधा, देवतांच्या करता स्वाहा आहे आणि पितरांच्या करता स्वधा आहे. हव्य आणि कव्य आहे, तिथे हवन आहे आणि इथे देवतांना जे दिलेलं आहे ते जे पितरांकरता आम्ही देतो आहे त्याला कव्य म्हटलंय. त्यांनी म्हटलंय जर आम्हाला कुणी अधिक अनुग्रहित होत असेल तर देवतांच्या आधी पितर अनुग्रह करतात. त्यामुळे पितरांना संतुष्ट आम्ही ठेवावं, त्यांची कृपा आमच्यावर नेहमीच राहते. आम्ही संतुष्ट नाही ठेवलं तरी ते कृपावंत होतात, पण पितर त्यांच्या दिवशी मात्र ह्या पृथ्वी तलाशी आमचे पितर जर पितृलोकात असले आणि देवलोकात असले तर आमचं स्मरण करतात, आमच्या अधिक जवळ येतात, आम्ही काय देतो आहोत याची वाट बघतात आणि ते जर आम्ही त्यांना दिलं तर काही न देता ते जितके कृपावंत होतात त्याच्या कितीतरी पट ते आमच्यावर कृपा करतात असं शास्त्र सांगतं. आणि त्याच्या पुढे जाऊन शास्त्र असं सांगतं की जर का आम्हाला त्यांच्याकरता काही करणं शक्य नाही, आम्ही त्यांच्याकरता पिंडप्रदान आदी क्रिया करत नाही, तर म्हणाले निदान हविषान्न तरी द्यावं, कोरडा अन्नाचा शिधा तरी द्यावा, त्यांनी तरी स्मरण करावं. तेही आम्हाला करणं शक्य नाही तर म्हणाले जलादी कुंभानी त्यांची सेवा करावी, की कुंभ भरून ठेवा, कुणाला पाणी द्यावं, कुणाला काही सेवा करावी. हेही नाही जमलं तर एखाद्या गाईला गवताची पेंडी तरी घालावी. हेही नाही जमलं तर 8च तीळ घ्या म्हणाले. आता तिळाचे दाणे केवढे ते सुद्धा 8च घ्या आणि त्या 8 दाण्यांवरती पाणी सोडा आणि त्यांचं स्मरण करा. ते म्हणतात हेही नाही जमलं तर म्हणाले त्या पितरांच्याकडे दक्षिण दिशेकडे तोंड करा आणि गवताची काडी घ्या आणि ती काडी त्या पितृलोकाकडे दाखवा आणि त्यांना सांगा की तुम्हाला काही देण्याकरता या जगामध्ये मी कोणतंही कर्तृत्व केलेलं नसल्यामुळे मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, तर कृपा करून तुमच्याकडे मी फक्त स्मरणाकरता हात वरती केलेले आहेत, 2 हात फक्त मी वर करू शकतो. पण असं सांगितलंय काहीही करायचं नसलं तरी स्मरण सोडू नका. आणि दुर्दैव असं आहे की श्राद्धात काय करायचं ते करेल, पण आज परिस्थिती अशी आहे की ती पितर होण्याच्या आधी इथंच त्यांना वृद्धाश्रमाची वाट आहे, ती नंतर कोण विचारणार आहे. मी आपल्याला सांगते की औरंगजेब आणि शहाजहानाची नोंद आहे. शहाजहानाने सांगितलं की हिंदू धर्म मला सगळ्यात जास्त का आवडतो याचं कारण असं की मी जिवंत असताना सुद्धा शहाजहान कधी यमुनेचं पाणी सोडून प्यायला नाही. त्याला यमुनेचं पाणी पिण्याची फार आवड होती आणि औरंगजेबानी फतवा काढला की कोणत्याही स्थितीमध्ये शहाजहानाला यमुनेचं पाणी द्यायचं नाही, त्याचं पाणी बंद करा. आणि शहाजहान इतका कट्टर की ह्यांनी पाणी बंद केल्यावर त्यांनी पाणी प्यायचं बंद केलं. आणि शहाजहानाची नोंद आहे, तो म्हणतो मला हिंदू धर्म याकरता आवडतो की हिंदू धर्मामधले पुत्र मरणोत्तर सुद्धा आपल्या पितरांना पाणी देतात आणि माझा मुलगा मात्र जिवंत असताना सुद्धा मला पाणी देत नाही. आता ह्या हिंदू धर्मातही जवळजवळ असंच होत आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी इथे असं म्हटलंय की पुढे यातलाच एक विषय आहे की हा जो प्राणमय कोश आहे, आता संबंध कशाचा आहे, पिंडाला कावळा शिवतो का नाही. कारण अहो असं आहे, दुसरी बाजू अशी आहे की आम्हाला इथे आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनी सारखे झोडपतच राहतात, हे तुमचं बरोबर नाही, ते तुमचं बरोबर नाही, ते आता काय करणार. कुठेतरी आपल्या धर्माची वकिली आपल्याला करत बसावंच लागतं. त्यामुळे पिंडाला कावळा शिवत नाही. पिंडाला कावळा शिवत नाही याचं कारण एवढंच की ज्याला जी इच्छा पुरी व्हावी असं वाटतं ती इच्छा तो आग्रहाने जी सांगू शकलो नाही ती देहानंतर तरी सांगावी ह्या भावनेने सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून ज्या ठिकाणी ती जी कावळ्याची साक्ष आहे तिथे तो प्राणमय देहामधला तो जो जीव आहे तो त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि म्हणून तो जीव त्या इतर ठिकाणच्या पिंडांना जरी शिवून खात असला तरी या पिंडाला तो शिवत नाही. याचं कारण काही अपेक्षा आहे. यमुताई किर्लोस्कर पूर्ण नास्तिक आणि किर्लोस्कर मासिकामधून कायम नास्तिकाचा आणि नास्तिक विचारांचा प्रसार झाला
त्या यमुताई किर्लोस्करांनी किर्लोस्करमध्ये असा लेख लिहिला की जेव्हा शंतनुराव किर्लोस्कर गेले त्यानंतर त्यांच्या 10व्याला काही कावळा शिवेना आणि मग आता काय करायचं म्हणून कितीतरी तास वाट पाहिली. इतका वेळ गेल्यानंतर सुद्धा जेव्हा पिंडाला कावळा शिवला नाही तेव्हा आता प्रसंग आला तर काय दर्भाचा कावळा करायचा काय करायचं. त्यावेळी सगळे कामगार तिथे गोळा झाले आणि सगळ्या कामगारांनी सांगितलं की आपण आपल्या कारखान्याची काळजी करू नका, आम्ही सगळे कामगार हा कारखाना आमचा आहे ह्या भावनेने हा कारखाना सांभाळू आणि आम्ही तुम्हाला हा शब्द देतो, हे आमचं वचन आहे समजा. आणि तो कावळा त्या पिंडाला येऊन शिवला. हे यमुताईंनी लिहिलेलं आहे की ज्या यमुताईंनी आपल्या आयुष्यात कधीही मान्य केलं नाही, पण नशीब एवढं शंतनुरावांचं की त्यांच्याकरता पिंड तरी प्रदान केले होते म्हणून कावळा शिवला हे पुढे कळलं. कारण आता नास्तिकता इतकी पुढे गेली आहे की कोण पिंड करतो म्हणजे मग त्याला कावळा शिवण्याचाच प्रश्न नाही. असो, ह्यांची गोष्ट वेगळी आहे. हा व्यवसायातला मनुष्य आहे शंतनुराव किर्लोस्कर. पण सोनोपंत दांडेकर तर संत सत्पुरुष आहेत, आपल्या जीवनामध्ये कशाचीही अपेक्षा केलेली नाहीये. पण सोनोपंतांच्या पिंडाला सुद्धा कावळा शिवत नव्हता. 2 तास गेले, 4 तास गेले, 6 तास गेले, घरातल्या सगळ्या लोकांनी सगळं सांगितलं. कारण सोनोपंतांनी सगळी इस्टेट सोडून दिलेली होती, त्यांना कशाचीच अपेक्षा नव्हती. कुठेही काहीही माझं आहे आणि ते सांभाळा असं त्यांनी काही ठेवलेलं नव्हतं. तरी सुद्धा पिंडाला कावळा शिवत नाही. शेवटी सके नेऊरगावकर, धोंडा महाराज देगलूरकर यांच्यासारखी जवळजवळची गोपाळराव रिसबूड ही सगळी जवळची माणसं समोर गेली आणि त्यांनी सांगितलं की ह्या वारकऱ्यांची वारी ही ज्या पद्धतीने तुम्ही उत्तम तऱ्हेने उभी केली आहे आणि वारकरी संप्रदाय ज्या पद्धतीने भरभराटीला आलाय तो तितक्याच उत्तम तऱ्हेने आम्ही सांभाळू. आम्ही तुम्हाला वचन देतो की या कामामध्ये आम्ही हैगय करणार नाही. आणि सोनोपंतांच्या पिंडाला कावळा शिवला. त्यामुळे सांगायचा आपल्याला हेतू असा आहे की कोणतीही गोष्ट आमची श्रद्धा बसत नाही, आमचा त्याच्यावर विश्वास नाही, ह्या सगळ्या भाकड कथा आहेत असं कुणाही बुद्धिजीवी माणसाने म्हणू नये. ज्याची खरोखर जो बुद्धिवादी आहे तो मनुष्य असं कधीच समजत नाही की जे माझ्या बुद्धीला आकलन होतं तेवढंच या जगामध्ये आहे. कारण माझ्या बुद्धीचं आकलन किती, त्या आकलनाच्या मर्यादा किती, माझ्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडे या जगामध्ये पुष्कळ आहे की जे आकलन करण्यासारखं आहे. आणि त्यामुळे कोणत्याही गोष्टीवरती आपलं मत देऊन कुठल्याही गोष्टीची खिल्ली उडवणं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आणि त्यामुळे आमच्या श्राद्ध संकल्पना इतक्या चांगल्या असताना मनुष्याच्या ठिकाणी पितृभावना जपावी, देवतांच्या संदर्भामध्ये इतक्या चांगल्या रूढी असताना या प्रत्येकाची खिल्ली आम्ही उडवली आणि लोकांच्या मनामधून त्याबद्दल एक अनादर निर्माण केला आणि त्याचं एक विकृत स्वरूप लोकांच्या समोर उभं केलं. आणि नाही तर आपल्याला माहिती आहे की श्राद्धादी कार्यामध्ये साक्षात नाथांची साक्ष आहे. नाथांच्या घरामध्ये 4 पिढ्या येऊन श्राद्धाकरता भोजनाला बसलेल्या आहेत आणि नाथांनी एकनाथांनी आपल्या घरामध्ये त्यांना भोजन दिलेलं आहे. म्हणजे पितृलोकामध्ये पितर आहेत ते निवास करतायत, या पृथ्वीतलावरती पितर आहेत ते निवास करतायत. माहिती नाही आमच्याच घरात निवास करतायत का आमच्या घराच्या भोवती निवास करतायत. कल्पना नाही की कोणाला गती काय आहे आणि कोण कुठे निवास करतो आहे. आणि त्यामुळे हा एक भाग झाला. आता त्याच्या पुढचा एक भाग आहे की मरणोत्तर जे जीवन आहे त्या मरणोत्तर जीवनामुळे आम्हाला आणखीन पुनर्जन्माची सिद्धी करण्याकरता जे जे विषय आहेत त्याच्यातला हा एक आणखीन विषय आहे, तो म्हणजे मृतात्म्यांना बोलावणे. की जे प्लॅनचेट करून मृतात्म्यांना बोलावतात किंवा कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमामधून मृतात्म्यांना बोलावतात. हे काय प्रकरण आहे की हे खरंच बोलावणं आहे का हे काही विपरीत आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे जे बोलावणं आहे त्याचे 2-3 प्रकार आहेत. एका प्रकारामध्ये माध्यमाची आवश्यकता आहे. कुणीतरी व्यक्ती त्याचं माध्यम होतं आणि त्याच्या माध्यमामधून उत्तर मिळतं. आता अशा व्यक्तीला माध्यम करून जर कुणाबद्दल काही विचारून घ्यायचं असेल तर मी आपल्याला सारखं सांगते की आमच्याकडे याबद्दल जितकं संशोधन झालं त्याच्यापेक्षा अधिक संशोधन परदेशामध्ये झालेलं आहे.
आणि परदेशामध्ये हे प्लॅनचेट आदीच्या ज्या गोष्टी आहेत या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यासल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याकडे ह्या विषयाला महत्त्व का दिलं नाही याचं कारण असं की या कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपली पारमार्थिक हानी आहे. आपण जे काही चांगलं करतो किंवा आपल्या ठिकाणचे जे सगळे चांगले संस्कार आहेत त्या चांगल्या संस्कारांना हे सगळं हानिकारक आहे. आणि म्हणून आपल्याकडे प्लॅनचेट आदी गोष्टींना फारसं महत्त्व दिलं नाही आणि त्याला फारसा दर्जाही प्राप्त झाला नाही. परंतु माध्यमाच्या साह्याने त्या व्यक्तीच्या शरीराचा ताबा घेऊन ज्या मृतात्म्याला बोलावलं जातं तो त्या शरीरामध्ये येतो. कधी तो येणार नसेल, त्यांनी जर वेगळा जन्म घेतला असेल तर तो येणारही नाही त्या देहामध्ये. आणि त्यामुळे तो जर त्या देहात नाही आला तर कुठेतरी देह अनुकूल करून ठेवलेला आहे एवढ्या खातर कुणी दुष्ट आत्मा सुद्धा त्या देहाचा ताबा घेतो आणि त्याचा लाभ उठवतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की जो बोलावतो त्याचीही हानी होते, ज्याच्या शरीराला माध्यम म्हणून स्वीकारतात त्याही व्यक्तीची हानी होणं शक्य आहे. म्हणून माध्यमाच्या साह्याने अशा प्रकारे मृतात्म्यांना बोलावणं हा प्रयोग आपल्या देशामध्ये मान्यता पावलेला नाही. आणि त्यामुळे ही अनिष्ट रूढी आपण कधी पक्की होऊ दिली नाही. दुसरी पद्धत आहे ते 3 पायाचं टेबल घेऊन त्यातला एक पाय तिरका ठेवून ते टेबल अस्थिर ठेवून त्याच्या माध्यमातून ते आलं आहे का नाही हे समजून घेऊन त्याचा अनुभव घेणं. आणखीन एक तिसरी पद्धती म्हणजे प्लॅनचेट करणं की त्याच्यामध्ये सुद्धा कुणी यंत्र घेतं, कुणी वस्तू घेतं, कुणी माध्यम आणि अंक, कुणी यंत्र याचा लाभ घेतं आणि त्यांनी त्याचा प्रयोग करतं. तर त्याच्यामध्ये या प्लॅनचेटमध्ये त्यांनी जे सांगितलंय त्यामध्ये आणखीन एक चौथा प्रकार आहे. तो म्हणजे स्वयंलेखन. हातात पेन घेऊन बसायचं आणि कागद घेऊन बसायचा. आमच्या इथे, मी ते नाव मुद्दाम आपल्याला कुठलीच नावं सांगितली नाहीत, पण आमच्या इथे आम्ही एकाना पॅरासायकॉलॉजीवरती काम केलेल्यांना आम्ही जेव्हा बक्षीस दिलं तेव्हा त्यांचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ त्यांनी याच माध्यमातून लिहिलेला आहे की त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आणि त्या मुलाशी त्या संपर्क ठेवू नयेत. आणि त्या मुलाशी त्यांचा संपर्क होतो आणि 10 ते 12 वाजेपर्यंत त्यांच्याकडे येणारे सगळे प्रश्न त्या मुलापुढे ठेवतात. त्या प्रश्नांची उत्तरं ह्या लिहित असतात, पण मुलगा त्याची उत्तरं देतो आणि वर्षानुवर्ष हा संपर्क त्यांचा चालू आहे आणि त्यांनी त्या मुलाबरोबर तो संपर्क ठेवलेला आहे. आणि हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार हा जो त्यांचा मी ऐकला आहे त्याच्यामध्ये काही धोका ऐकलेला नाहीये आणि त्या बाईंना आपल्या मुलाच्या बरोबर संपर्क राहावा, आपण सहवासात आहोत ह्या समाधानाकरता त्या बाईंनी तो संपर्क ठेवलाय. त्यांच्या संपर्कामधून आणखीन एक व्यक्तीने जो अनुभव स्वतःचा इथे सांगितला की त्या बाईंचा मुलगा फार लहान वयात गेला, वयाच्या 17व्या-18व्या वर्षी. त्या बाईंना तो धक्का सहन झाला नाही म्हणून त्यांनी या बाईंच्या माध्यमामधून हे आपण माध्यम बनून स्वयंलेखनाने संपर्क कसा ठेवावा हे जेव्हा त्यांनी शिकून घेतलं आणि त्यांनी आपल्या मुलाबरोबर संपर्क ठेवला आणि तो संपर्क त्या बाईंचा त्या मुलाने रोज ठराविक वेळ अर्धा तास तो मुलगा आईला देत असे आणि त्या अर्ध्या तासामुळे त्यांच्या ठरलेल्या वेळेमध्ये त्या मुलाचं तो जे बोलतो ते ह्या बाई लिहून घेत असत. तर ह्या स्वयंलेखनामधून 17 वर्षाचा काळ ते दोघे बरोबर राहिले आणि 17 वर्षानंतर त्या मुलाने आईला सांगितलं की आता तुझा माझा संपर्क राहणार नाही, कारण आता मला दुसरा जन्म घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे आता मी तुझ्याशी संपर्क ठेवू शकत नाही, यापुढे मी संपर्क ठेवत नाही. याच्याबद्दलचा माझा स्वतःचा जो मी अनुभवलेला अनुभव आहे तो अनुभव असा आहे की आमच्याच घरामधल्या काही मुलांनी हे प्लॅनचेट करायचं आणि मोठी मंडळी आहेत, पालघरसारख्या ठिकाणी राहणारी आहेत, दांडेकर मंडळी आहेत, त्यातली सगळी तरुण मुलं वयाने 18 ते 22 वयातली रोज 4 जण बसायचे आपल्या घरामध्ये. कायम प्लॅनचेटचं मांडलेलं असायचं, 4 बाजूनी 4घांनी बसायचं. अखंड कधी लोकमान्य टिळक काय आणि काय सर आर्थर कॉनल डायल काय, शिवाजी महाराज काय, बाजीराव काय वाटेल ते असं नाव घ्यायचं आणि तिथे बोलावतो असा खेळ चालू. दिवसाचे 3-3 तास 4-4 तास जोपर्यंत त्या बोर्डवर चालत होतं. त्यानंतर त्यांनी सूचना दिली की आता बोर्डवरती प्लॅनचेट करू नका, आता तुम्ही कागद घेऊन बसा, आम्ही कागदावरती लिहू आणि तुम्ही ते घ्या, म्हणजे आम्ही काय सांगतोय तो संदेश मिळेल.
आणि तो संदेश, त्या कागद त्यांनी घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही प्लॅनचेट कशाला करता, तुम्ही आम्हाला बोलावून बोलावून आम्ही तुमच्या घरातच येऊन राहिलेले आहोत आणि आम्ही तुमच्या घराचा ताबा घेतलेला आहे. त्यांनी सांगितलं की काय प्रूफ आहे त्याला, तर तुम्ही आम्हाला विचारा, ते आम्ही करतो. त्यांनी सांगितलं की आमचं लोखंडी कपाट आहे, ते तुम्ही उघडून दाखवा. उघडतो म्हणाले. लोखंडी कपाटाला कुलूप लावलेलं, किल्ल्या दुसऱ्या कपाटात ठेवलेल्या. त्यांनी ते कपाट उघडलं दुसरं, त्या कपाटातल्या किल्ल्या काढल्या, त्या कपाटाने यांचं लोखंडी कपाट उघडून ठेवलं आणि ते घाबरले. म्हणाले, त्यांनी दुसरं सांगितलं की घरामध्ये मागच्या बाजूला विहीर आहे. म्हणाले, तुम्ही जर आमच्या घरात राहता तर तुम्ही आम्हाला त्या विहिरीत उड्या मारून दाखवा. हे सगळे त्या विहिरीच्या इथे गेले आणि त्यांनी धपाधप विहिरीत उड्या आवाज इतके जोर जोरात यायला लागले, 1 नाही 2 नाही 5-7 उड्या. मग यांनी त्यांना विचारलं की तुम्ही किती जण आहात. म्हणाले, आम्ही पुष्कळ आहोत, आम्ही तुमच्या घराचा ताबा घेतलेला आहे. आणि जे रोज लिहून यायचं, वी वॉन्ट युअर ब्लड अँड फ्लेश, वी वॉन्ट युअर ब्लड अँड फ्लेश, वी वॉन्ट युअर ब्लड अँड फ्लेश, हे असं रोज. आणि मग हे जेव्हा झालं तेव्हा त्यांनी मला इथे पुण्याला फोन केला, कारण त्यांनी तिथे चौकशी केली, मुंबईत चौकशी केली की ह्या प्लॅनचेटच्या प्रकरणामध्ये इतका जर कुणी ताबा घेतला असेल तर ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं. तर त्या सगळ्या मुंबईच्या लोकांनी सांगितलं, तुम्ही पुण्यामध्ये इथे जे मिटकर महाराज आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा आणि त्यांच्याकडे गेलात तर हे सुटेल, कारण हे प्रकरण खूप पुढे गेलेलं आहे, हे काही सोडवू शकणार नाही दुसरं कोणी. तर आता आमच्याच घराच्या समोर राहतात ते, त्यामुळे त्याचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं हे असं असं झालेलं आहे, तू जाऊन महाराजांना सांगतेस का. म्हटलं बा सांगते. आता त्यांचं दार पण उघडत नाही, ते आता माझ्याशी बोलले पाहिजेत वगैरे. पण मी गेले, सुदैवानी काय त्यांना माहिती नाही मला, पण त्यांनी मला बोलावलं, त्यांना मी ते सांगितलं. ते म्हणाले त्या लोकांचा पत्ता आणि त्यांना मला पत्र पाठवायला सांगा. त्याप्रमाणे त्यांनी त्यांना पत्र पाठवलं आणि ते पाठवल्यानंतर मिटकर महाराजांनी पुण्यातल्या घरातून त्या पालघरमधल्या त्या प्लॅनचेट प्रकरणाचा त्यांनी पूर्ण शेवट घडवला आणि ते त्यांच्या घरातून सगळं बाहेर पडलं. त्यामुळे हे जे प्रकार आहेत ना, की कुणाच्या तरी घरी जायचं आणि ते कुठेतरी जाऊन ते प्लॅनचेट करायचं, नाहीतर आपल्याला काहीतरी अडचण आली तर कुणाला तरी बोलवायचं आणि प्लॅनचेट करायचं, हा आता व्यावहारिक बाजू आपण म्हणतो की ते करू नये. पण हे सगळं एकच सिद्ध करतं की हे जे सगळे जीवात्मे आहेत ते सगळे कार्य करतात आपल्या आपल्या कुटुंबामध्ये. ते म्हणजे ज्याला आपण पितर म्हणू, ते त्या कुटुंबाकरता काहीतरी भलं व्हावं म्हणून करतच असतात. त्याचा एक शेवटचा भाग आपल्या पुढे मांडून या विषयाचा आपण शेवट करू. तो शेवटचा भाग असा की चांगल्या घरातली चांगली मुलं, चांगल्या घरातली चांगली माणसं आणि आमच्याकडचं ज्योतिषशास्त्र, म्हणजे आपण ज्योतिषशास्त्राला खूप बदनाम केलंय. आणि अलीकडच्या काळामध्ये तर जयंतराव नारळीकरांनी हे शास्त्रच नाही असं म्हणून जे वेदाचं अंग आहे त्या शास्त्राचा एक प्रकाराने अपमान केलाय असं वैयक्तिक मला वाटतं. कारण जे क्षेत्र आपल्याला माहिती नाही त्या क्षेत्रामध्ये आपण पडू नये आणि त्याच्यावरती आपलं मत आपण देऊ नये अशी माझी वैयक्तिक धारणा आहे. त्या संदर्भामध्ये आपल्या पुढे एक विषय मी मांडणार आहे. तो विषय असा आहे की ती घटना लिमये नावाच्या कुटुंबामध्ये घडलेली आहे. ती मंडळी कारवारला राहत होती. हा प्रसंग 1909 सालमध्ये घडलेला आहे. त्यावेळी त्या घरात ज्या मुलांनी लिहून दिलेला आहे तो अर्थात पंटू आहे. 4 पिढ्या मागचा प्रसंग आहे. त्याचे जे पणजोबा आहेत ते कारवारमध्ये होते आणि त्याच्या आजोबांची नोकरी कारवारमध्ये होती. तिथे एक कर्नाटक प्रांतामधून ज्योतिषी आलेले होते आणि ते हातामध्ये कवड्या घेऊन ज्योतिष खुळखुळून कवड्या टाकायच्या आणि ज्योतिष सांगायचं. ते आले म्हणून त्यांनी विचारलं की हा माझा मुलगा एवढ्या मोठ्या हुद्द्यावर काम करतो, या माझ्या मुलाचं भविष्य सांगा. त्यांनी सांगितलं हा तुमचा मुलगा अल्पायुष्य आहे. तर ते म्हणाले हा आत्ताच अल्पायुष्य आहे असं नाही, यानंतर तो लगेच जन्म परदेशामध्ये घेईल, तिथेही तो अल्पायुषी राहील आणि त्यानंतर तो पुन्हा जन्म तुमच्या घराण्यामध्ये घेईल, तिथेही तो अल्पायुषी राहील. ते ऐकल्यावर त्या पटजोबांना त्याच्या बरं वाटलं नाही आणि ते ऐकताना त्या मुलाचे एक काका उपस्थित होते आणि त्यामुळे त्यांना मोठी उत्सुकता होती. त्यांनी जे भविष्य वर्तवलं त्यानंतर 10व्या दिवशी त्या मुलाचे हे दुसरे काका वारले आणि आता अल्पायुषित्व सिद्ध झालं. आता परदेशामध्ये हे जन्माला येणारे कुठे जन्माला येतील, काय येतील
याची उत्सुकता होती. त्यामुळे त्यांनी त्याचा एक शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि योगायोग असा की त्यांच्या आवडते विषय, त्यांच्या अभ्यासाचे विषय, अशाच एका अभ्यासाच्या आवडत्या विषयामध्ये परदेशामध्ये काम करणारा जो मनुष्य आहे त्या माणसाकडून त्यांना एक पत्र आलं आणि त्यांनी सांगितलं आपण या आणि आमच्या इथे आपली काही लेक्चर्स अरेंज करतो. हा मनुष्य परदेशात जाऊन त्यांच्या शोध घेण्याच्या म्हणजे मागे होताच त्यांना इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली आणि आश्चर्य असं की ज्या डिपार्टमेंटमध्ये त्यांना संधी मिळाली तिथेच ज्याचं नाव गॉर्डन असं होतं, त्या गॉर्डन नावाचा तो जो प्रोफेसर आहे त्यांनी ह्यांना बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की हिंदुस्थानामध्ये तू हे काम करतोस हे कळल्यापासून माझा तुझ्याबद्दल आकर्षण वाटलेलं आहे. का आकर्षण वाटलं माहिती नाही, पण तुझं जे नाव आहे ना त्या नावापेक्षा तुझ्या वडिलांचं जे नाव आहे ना त्या नावाचं मला अधिक आकर्षण आहे. तर यांच्या मनामध्ये ते ज्योतिष्य असल्यामुळे त्यांना असं वाटलं की कदाचित हेच ते आपले काका या जॉर्डनच्या नावाने इथे जन्माला आले असतील. त्यांनी त्यांच्याशी संपर्क कायम पत्राद्वारे ठेवला, त्याही माणसांनी या कुटुंबाशी ठेवला आणि नंतर ते म्हणाले की भारतीय संस्कृती आणि अनेक गोष्टीची कामं करायला त्यांना भारतात यायचं होतं. ते भारतात आले आणि त्यांनी सांगितलं भारतात आल्यावर तू मला भेटायला ये, मला तुझ्या घरी यायचं आहे. तर ते जेव्हा भारतात आले आणि येताना त्यांनी यांना पत्र पाठवलं पण ते पत्र यांना वेळेवर पोचलं नाही आणि नंतर यांनी म्हणजे यांना कल्पनाच आली नाही की हे यांनी आपल्याला बोलावलंय आणि यांना ज्यावेळी पत्र पोचलं तोपर्यंत ते येऊन गेल्याचा काळ असावा असं यांना वाटलं. तोवर त्यांनी भारतातल्या पेपरमध्ये ही बातमी वाचली की परदेशामधून आलेला हा मनुष्य याला इथे आल्यावर कावीळ झाली आणि तो गेला. ते म्हणाले पुन्हा त्यांना भेटण्याची माझी संधी हुकली आणि त्यानंतर म्हणाले त्यांच्या घरामध्ये त्यांच्याच काकांना जो मुलगा झाला तो मुलगा झाला त्यावेळी त्यांना सांगितलं की ते जे काका आहेत त्यांचा हा तिसरा जन्म आहे आणि ते तुमच्या घरात जन्माला येणार आहेत. तर त्याच्या जन्मापासून ते म्हणाले एकच गोष्ट मी सारखी सांगत होतो की हा मुलगा तरी अल्पायुषी निघू नये. या प्रत्येकाला ते अल्पायुष्य भोगावं लागलं. त्या ज्योतिषाची ही वाणी खोटी व्हावी, पण हाही मुलगा एमकॉम झाला, प्रोफेसर झाला आणि हा मुलगा वारला आणि ह्या तिघांचाही मृत्यू त्यावेळी त्या गृहस्थांनी या पुनर्जन्माच्या संदर्भामध्ये तुम्ही शोध घ्या, या व्यक्तीचा काही ना काहीतरी पुरावे गोळा करा याकरता पुष्कळ प्रयत्न केले पण त्या ठिकाणी कुणी त्याकरता काही फारसा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे त्याचा फारसा सुसंगत असा काही त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध माहितीच्या दृष्टीने काही झालं नाही, डेटा उपलब्ध नाही झाला. पण आपल्या पुढे मांडण्याचा हेतू असा आहे की भारतीय ज्योतिष शास्त्र सुद्धा ज्याचा अभ्यास पूर्ण योग्य असेल तो जो मनुष्य पाहिला पण नाही किंवा त्या व्यक्तीचं काही माहीत नसताना केवळ प्रश्नकुंडलीवरती त्या माणसाची पत्रिका हातात नसताना प्रश्नकुंडलीवरती त्याच्या 3 जन्माचं ज्योतिष जे भविष्य सांगू शकतो ते भविष्य त्यांच्या घरात खरं होतं. आणि आम्ही ज्योतिष शास्त्रावरती काही पण ताशेरे ओढतो. आमच्या ज्योतिषाची 5 अंग आहेत, आमचं पंचांग आहे, काळाचा विचार आम्ही 5 अंगांनी करतो. एक होरा आहे फक्त त्यातला, बाकीची अनेक अंग महत्वाची आहे आणि होराही महत्वाचा आहे. असा होराही योग्य देता येतो. आपल्याला एक आणखीन शेवटचा प्रसंग सांगून विषयाचा मी शेवट करते. तो म्हणजे असा की सर्व पितृ लोकामधली सगळी जीवात्मे, देवलोकाला गेलेले पूर्वज किंवा मृत झालेली माणसं ही त्या घराशी कधीच दुष्टावा धरून नसतात. ती नेहमीच त्यांच्या कल्याणाकरता, उपकाराकरता, त्यांना मदत करण्याकरता तत्परच असतात. मनुष्यानी त्यांची कृतज्ञता कधीही विसरू नये. एक आणि दुसरं असं म्हणजे हा त्या श्राद्ध, पितर, पूर्वजन्म, पुनर्जन्म, त्यांच्या योनी, त्यांची अवस्था, त्यांची स्थानं, त्यांचे लोक, या सगळ्याच्या संदर्भाने विचार करायचा तर गोश्वारा म्हणून एवढा विचार करायला हरकत नाही की मनुष्यानी आपल्या जीवनातली कृतज्ञता बुद्धी सोडू नये, कर्माच्या विषयी जागरूक राहून कर्म केल्याशिवाय राहू नये. आणि दुसरं असं की आपल्याला वाटतं, आपल्याला दिसतं, या जगापेक्षा सुद्धा न दिसणारं जग जरी मोठं असलं ना तरी सुद्धा हे सगळंच जग मनुष्याच्या आकलनाला फार लहान आहे. ते खूप लहान होऊन जातं. आणि त्या संदर्भातला एक प्रसंग मी आपल्याला सांगते
की अगदी सुविद्य जो सांगून आपला विषय आपल्याला संपवायचा आहे, की अगदी एका घराण्यातल्या सुविद्य, अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिकल फील्डमधलं मोठं ग्रॅज्युएशन केलेल्या, परदेशात जाऊन स्पेशलायझेशन मिळवलेल्या अशा अगदी विद्वान जगन्मान्य अशा मेडिकल फील्डमधल्या व्यक्तींनी सांगितलेलं आहे की त्या म्हणाल्या, माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला आणि माझा भाऊ गेला आणि भावाबद्दल माझं इतकी प्रेम आणि हे सगळं असल्यामुळे मी ते विसरू शकत नव्हते की माझा भाऊ नाही. आणि त्याच्याही बाबतीत ते इतकं अचानक घडलं की ज्यामुळे त्याच्याही बाबतीत काही गोष्टी शिल्लक राहिल्या असतील. पण त्यांनी असं सांगितलं की म्हणाल्या, एक दिवस असा आला की तो माझा भाऊ माझ्या आपोआप संपर्कात आला, कारण माझ्या भावाच्या पत्नीचा वाढदिवस होता आणि मी तिच्याकरता साडी घ्यायला गेले. तर म्हणाले, त्यांनी मला मागे येऊन सांगितलं की ही साडी घे तू, की जी साडी आपल्याला आपण प्रश्नात घेऊया. तर त्यांनी सांगितलं की म्हणाले, मला कुठे बोलत होते खंड, हां, तर ही साडी तू घे असं त्यांनी सांगितलं की हा रंग तिला चांगला दिसेल. त्या म्हणाले, मला आश्चर्यच वाटलं. माझ्या भावाचा मी आवाज ऐकला, त्याला मी पाहिलं आणि त्यांनी असं सांगितलं की त्यानंतर मला हे जग आणि परलोक याच्यामध्ये काही अंतर आहे आणि हे दोन वेगळं आहे ही माझ्यातली भावनाच गेली. कारण तो माझ्याशी रोज संपर्कात राहिला की मी माझ्या भाऊजाईला वेगळं दुकान काढून दिलं, तिच्या व्यवसायात स्थिर केलं, तिची मुलगी डॉक्टर झाली, तिच्या मुलाचं सगळं व्यवस्थित केलं. म्हणाल्या, कोणतीही गोष्ट घडू दे, एवढंच कशाला, त्याची किल्ली माझ्याकडे होती. तर तो माझ्या घरी आला, मला तर कल्पनाही नव्हती तो गेलाय. त्यांनी मला सांगितलं, कल्याणी माझ्या घराची किल्ली लागेल कारण हा फ्लॅट मला उघडायचा आहे. म्हटलं देते. आणि मी त्याला किल्ली आणून दिली, तो किल्ली घेऊन घरी गेला आणि मला माहितीच नाही तो नाहीये. हे नसलेली व्यक्ती येऊन तुमच्याशी बोलून जाते. ती म्हणाली, त्यांनी जो संपर्क ठेवला, मुलाची मुंज आहे, त्यांनी सांगितलं, तुला काय वाटलं माझ्या मुलाची मुंज आहे तर मी येणार नाही. म्हणाली, मुलाची मुंज आहे तर तो एकटा आला असं नाही. ती म्हणाली, माझ्या आईवडिलांना तो घेऊन आला, जे दोघेही मृत आहेत. आश्चर्य आहे, हे सांगणारं कोणी असं अंधश्रद्धा वेडं बागडं कोणी नाहीये. म्हणाली, ते मुंजीत सगळे लोक इकडे तिकडे वावरत होते, त्यांना थोडंच दिसत होतं. माझ्या आईवडिलांना 2 पाट मांडून त्यांनी बसवलं. हा म्हणाला, सोळं नेसून त्या आमच्या कार्यालयामध्ये इकडे तिकडे पळापळ करत होता. आणि म्हणाले, सगळं कार्य होईपर्यंत त्याची गडबड धावपळ चालू होती म्हणाले, आणि मी सगळं पाहत होते. असे अनेक शेकडो प्रसंग आहेत. त्यांनी सांगितलं, रोजच्या प्रसंगामध्ये याचा अर्थ एकच आहे की ज्याचं अंतःकरण अधिक शुद्ध आहे, ज्याचं अंतःकरण योगादी अभ्यासाने अधिक संवेदनाक्षम झालं आहे, त्याच्या दृष्टीने स्थूल जगत आणि सूक्ष्म जगत याच्यामध्ये फारसा भेद राहत नाही. आणि तिने सांगितलं, आजपर्यंत सुद्धा त्याच्याशी जो माझा संपर्क आहे, ती म्हणाली, मला जसं ह्या घरातून आपण त्या घरात जातो ना, तसं म्हणाली ह्या जगातून त्या जगात जाताना मला वाटतं मी दोन्ही जग सारख्याच पद्धतीने अनुभवते. आणि त्यामुळे हा सगळा जो विषय आहे, हा सगळा विषय अंधश्रद्धा आहे, हा भोळ्या भावड्या लोकांचा विषय आहे. भीतीमुळे मृत्युत्तर जीवन स्वीकारावं किंवा धर्मात सांगितलंय म्हणून कसं नाकारावं असा विषय नाहीये. हा पूर्ण शास्त्रीय आहे. जसं आमचं जग आहे तसं सूक्ष्म जग आहे. या सूक्ष्म जगामध्ये सामर्थ्यशाली कितीतरी अंगाने आपण काही सगळ्याचा अंतर्भाव करू शकत नाही. जे अनेक योगाभ्यास करणारे लोक आहेत ते सांगतात की या सृष्टीमध्ये थोर थोर ऋषीगण आहेत की ज्यांनी आपल्या आपल्या परीने ह्या पृथ्वीला अधिकाधिक चांगलं करण्याकरता कसं कार्य करावं आणि हा समाज कसा उन्नत करावा याकरता ते आपल्या परीने कार्यरत आहेत. सूक्ष्म जगतामध्ये आम्हाला शहाणं करण्याचा त्यांनी चंग बांधलाय आणि स्थूल जगतामध्ये आम्ही तुम्ही कसे शहाणे करता बघूच म्हणून आम्ही आमचे व्यवहार करतोय. त्याला काय करणार. या दोघांच्या मध्ये खूप मोठं अंतर आहे. असो, परंतु कर्मविपाक, पुनर्जन्माचा सिद्धांत आणि त्याच्या अनुषंगाने समाजामध्ये, जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनात, समष्टी जीवनामध्ये आणि शास्त्रामध्ये आणि जगामध्ये जो जो विचार ज्या ज्या स्तरावरती केला गेलाय त्या बहुतेक सर्व विषयांचा
अधिकाधिक अंतर्भाव करण्याचा आपण प्रयत्न केला तरी सुद्धा अनेक विषयांना आपण स्पर्श करू शकतोच असं नाही, राहून जातं. कारण अनेक विषय आहेत की साधू सत्पुरुषांनी याबद्दल काय म्हटलंय, उपनिषदांनी काय म्हटलंय, उपनिषदांच्या पुनर्जन्माच्या संदर्भांच्या धारणांमधून ही उदात्तता, जीवनाची विशेषता, गीतेनी मांडलेल्या 8व्या अध्यायामधल्या तत्वज्ञानाचा स्वतंत्रपणाने घेतलेला परामर्श, स्वतंत्रपणाने विचार करावा लागेल की त्यांनी अग्नी, ज्योती, आह, षण्मास, प्रकाश सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. उत्तरायण, धूम, रात्री, या सगळ्या गोष्टींचा संबंध कसा कसा लावला, तो कुणाकुणाला लाभदायी ठरतो, किंवा हा जो कर्मविपाक आहे हा आम्हाला किती प्रकाराने अनुकूल करून घेता येतो, त्याचं एक अंग आपण उद्यापासून पाहणार आहोत. की मनुष्याच्या कर्माची जी सुखदुःख माणसाला भोगावी लागतात ते भोगत असताना प्रारब्ध भोगणं अटळ आहे आणि क्रियमान चांगलं करणं आपल्या हातात आहे. या दोन्ही करता आम्ही उपासनेचा लाभ कसा करून घेऊ, तो विषय आपण उद्या आणि परवाला ठेवलेला आहे. आणि त्यामुळे आजचा जो विषय आहे तो आपल्यापुरता आपण आता संपवतो आहोत. परंतु या विषयामध्ये ज्या मर्यादा आहेत असं आपल्याला वाटलं असेल, ज्या त्रुटी आहेत असं वाटलं असेल, ते सगळं आपण नोंद करून आमच्याकडे द्या. म्हणजे काय होईल की जी कॅसेट आपण करतोय ना, त्या कॅसेटवरती आपण प्रत्येक कॅसेटच्या मागे 15-15 मिनिटं ठेवलेली आहेत. तर त्या 15 मिनिटामध्ये ज्या आपल्या, आता त्यांनी जसा एक प्रश्न इथे आणला, त्या गयेला पिंडदानाचा प्रश्न आणला, तर तो आपण त्या कॅसेटवरती ते छोटे छोटे प्रश्नांची उत्तरं देऊन तो विषय आपण पूर्ण करू. त्यामुळे आपल्याला जी त्रुटी आहे हे जाणवेल, ती त्रुटी जास्तीत जास्त कमी करण्याचा आपण प्रयत्न करू आणि प्रश्नोत्तरांच्या रूपाने त्याच्यावरती आपण नोंद करू. आणि आपण असं म्हणूया की आपलं सत्र एक 5 मिनिटं आधी संपवलं आपण आणि दुसरं बोललो आता. पण हे जे कर्मविपाक आणि पुनर्जन्म या संदर्भामध्ये जे धोरण ठेवलं होतं, आता हे ऑफ द रेकॉर्ड बोलते मी आपल्याशी, जे धोरण ठेवलेलं आहे ते कोणत्याही दिशेला विचार अतिरिक्त झुकू नयेत, अधिकाधिक समतोलपणाने जेवढं म्हणून विज्ञानाने सिद्ध केलं आहे त्याच्या आधाराने आपल्यापुढे जेवढं म्हणून मांडणं शक्य आहे तेवढ्या सगळ्या अंगांचा विचार विज्ञानाचा स्पर्श झाल्याशिवाय मी आपल्यासमोर केलेला नाही. अंगात येणं हा विषय सुद्धा पुनर्जन्माच्या सिद्धांताला पुष्टी देण्याकरता शास्त्रज्ञांनी विचारात घेतला म्हणून आपण विचारात घेतला. सगळ्या, काल आपण क्लोनिंगचा विचार केला, काल आपण आर्टिफिशियल इन्सिमिनेशनचा विचार केला, काल आपण टेस्ट ट्यूब बेबीचा विचार केला. हे सगळे विषय या परामानस शास्त्रामध्ये किंवा परविद्या जी आहे ती त्या विद्येमध्ये काम करणाऱ्या लोकांनी या प्रत्येक गोष्टीचा परामर्श घेतला म्हणून आपण या सगळ्या विषयांचा परामर्श घेतला. शक्यतो त्याला अंधश्रद्धा, शक्यतो त्याला चमत्कार, शक्यतो त्याला काहीतरी अद्भुत असा स्पर्श देऊन विषय मांडावा अशी त्याच्यामागची त्याचा हेतू नाही, किंवा याच्यातून काहीतरी निष्कर्ष काढून तुम्ही असं काही करा हे सांगण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे जे जसे मांडलेले विषय आहेत ते तसे आपल्या पुढे अधिकाधिक छाननी करून, ज्याला आपण स्क्रीनिंग म्हणतो, तसं त्याचं स्क्रीनिंग करून आपल्या पुढे मांडायचा मी प्रयत्न केला. त्यातल्या त्रुटी आपण मला जरूर कळवा, आपण त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करू. आजचा विषय इथे